आपण पुन्हा एकदा भेटलो आहोत ते बालसाहित्याची सर्वंकष चर्चा करायला. आजचं हे तिसरं आणि समारोपाचं सत्र असेल. या सत्रामध्ये आज आपल्यासोबत आहेत ऋग्वेद मासिकाचे सुभाष विभूते, संस्थापक आहेत ते ऋग्वेद मासिकाचे, आणि गेली अनेक वर्ष ते संपादनाचं काम, बालसाहित्यातल्या संपादनाचं काम करत आहेत. त्यासोबतच आपल्यासोबत आज आहेत सई तांबे, त्या स्टोरी टेलच्या बालसाहित्य विभागाच्या संपादक म्हणून आता कार्यरत आहेत, आणि समीर धामणकर हे नॉवेल ऍपचे संस्थापक असून ते ऑडिओच्या माध्यमातून मुलांपर्यंत साहित्य कसं पोहोचवता येईल यासाठीच काम करत आहे. आणि अर्थात आपले राजीव तांबेही आज आपल्या सोबत आहेत. शिक्षण विवेकचे संपादकीय सल्लागार म्हणून ते नेहमीच आपल्या सोबत असतात आणि आजही ते चर्चेमध्ये सहभागी होतील. अर्थात त्यांची वेगळी ओळख 2 दिवस करून देतेच आहेत, तरी आज पुन्हा सांगते की 29 भाषांमध्ये साधारण 119 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत आणि विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासाठी सातत्यपूर्ण काम हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. तर मी चर्चेला सुरुवात करताना पहिल्यांदा सईला विचारेन की सई, स्टोरी टेल वर जे तुम्ही बालसाहित्य घेता त्या संदर्भातला अनुभव तुझा कसा आहे, किंवा एकूण तुम्ही काय दृष्टीने पाहता त्या साहित्याकडे? माझा अनुभव स्वतःचा खूप चांगला आहे स्टोरी टेल सोबत काम करतानाचा आणि वेगवेगळ्या लेखकांसोबत काम करतानाचा. मला एक लक्षात येतंय की आपल्याला ऑडिओसाठी काम करताना अजून वेगळ्या पद्धतीने लिखाण करायची गरज आहे. त्यामुळे वेगळे लेखक शोधणं किंवा आजच्या पिढीचे लेखक शोधून त्यांना थोडंसं ट्रेन करणं, कशा पद्धतीचं लेखन आवश्यक आहे ते गाईड करणं आणि त्यांच्या सोबत एक हँड होल्डिंग करून काम करणं, अशा पद्धतीने आता मी काम करतेय. आणि मला वाटतंय की त्यातून वेगळे अँगल किंवा वेगळे पर्स्पेक्टिव्ह यायला मदत होते. कारण आता आपण साधारण मराठी साहित्यात बघितलं की कोण बालसाहित्य लिहितंय, तर बालसाहित्य लिहिणारे लेखक हे मला साधारण 35च्या पुढचे दिसतात. आणि मग आत्ताच्या काळातली मुलं जे अनुभवतात त्याच्यापासून ते तसे दूर आहेत, जरी ते बघत असले तरी. तर आत्ताची मुलं जे अनुभवतात त्याच्या खूप जवळची जर पिढी आपल्याला मिळाली, म्हणजे आता आम्ही असे मी काही लेखकांसोबत काम करते जे आत्ता पास आउट झालेले आहेत कॉलेजेसमधून, तर त्यांच्यासाठी ही पिढी जास्त जवळ आहे. आणि मग त्यांचे शब्द, त्यांच्या भावना, त्यांचा एक वेगळा ऍटिट्यूड त्या कथांमधून आपण आणू शकतो. आणि मला वाटतं की ती मुलं पण शिकायला उत्सुक असतात, कारण त्यांच्यासाठी हे अगदीच सुरुवातीचं लेखन असतं किंवा ते बदलायला तयार असतात, ते ओपन असतात. त्यांचं असं झालेलं नसतं की मी इतकी पुस्तकं लिहिली आहेत आणि आता मला माहितीये, तुम्ही सांगू नका. तर हा अनुभव म्हणजे त्यामुळे नवीन लेखकांसोबत ऑडिओ बुकवर काम करायला मजा येते. आणि ज्यांनी आतापर्यंत ऑडिओ बुक मध्ये खूप काम केलेले आहेत असेही, किंवा लिखाणाच्या क्षेत्रात काम केलेले आहे असे लेखकही आमच्या सोबत आहेत, जे प्रयोग करायला तयार असतात किंवा काही वेगळं त्यांना स्वतःही करून बघायचं असतं, ट्राय करून बघायचं असतं. तर अशा लेखकांसोबतही आम्ही काम करतो. त्यामुळे एक मोठा स्पेक्ट्रम मिळतो आम्हाला काम करायला आणि वेगवेगळे अनुभव येऊ शकतात. त्यामुळे माझा अनुभव खूप चांगला आहे. आणि लहानपणापासून घरामध्ये बाल साहित्य आणि लेखक असे दोघंही असल्यामुळे मला ते काम करताना अगदी मनापासून मजा येते. म्हणजे माझ्यासाठी ते काम नाहीये, माझ्यासाठी तो आनंद आहे या बाल साहित्य निर्माण करणं. घरातलं बाळकडू आहे तुला आणि त्यातून तू काहीतरी करू पाहतेस. अर्चना, तुला कळलं ना मध्ये तिने एक वाक्य मला उद्देशून म्हटलं असावं, असं दाट संशय तुला आलाय ना? मला तरी आलाय, पण मी तर ऐकलं नाही यासारखं केलंय. आलाय ऍक्च्युली खरं तर तू म्हणतेस तसं खरं आहे की तुला घरातून बाळकडू मिळाले आणि तुझा आनंद त्यातून तू व्यक्त करू पाहतेस किंवा तुला तो मिळतो आहे, आणि तो आनंद देण्यासाठी तू इतकीच बांधील आहेस हे एकूणच तुझ्या कामाच्या पद्धतीवरून लक्षात येत आहे. तर हाच आनंद मला वाटतं नॉवेलचे समीर तुम्ही देऊ करता आहात मुलांसाठी. तर तुमचा एकूणच ऑडिओ बुक करण्यामागची जी भूमिका आहे ती भूमिका आणि त्यामध्ये तुम्ही कसा एकूण प्रयत्न केलेला आहे ते सांगितलं तर तिथे चर्चेला एक वेगळं येईल. नक्कीच. नमस्कार अर्चनाताई.
सो आम्ही गेली 10 वर्ष ह्या ऑडिओ क्षेत्रात काम करतोय आणि वेगवेगळे साहित्य प्रकार हाताळलेत आणि त्या साहित्य प्रकारांमध्ये ऑलवेज चॅलेंजिंग साहित्य प्रकार राहिलेला आहे तो म्हणजे लहान मुलांचं साहित्य. मला असं आठवतं की एकदा एका लोकसत्तेच्या मुलाखतीमध्ये गुलजार म्हणाले होते की भारतात ओरिजिनल कंटेंट लहान मुलांसाठी फक्त 3 भाषांमध्ये तयार होतं. एक मराठी, दुसरं मल्याळम आणि तिसरं बंगाली. इतर सगळ्या भाषांमध्ये ट्रान्सलेटेड कंटेंट आहे. तर मला असं वाटतं की जरी आपल्याकडे हे कंटेंट तयार होत असलं तरी सुद्धा ना आपण कदाचित कदाचित आपले जे एक पर्स्पेक्टिव्ह असतात मराठी माणसांचे आणि त्यातल्या त्यात मी असं म्हणेन की एक सो कॉल्ड बुद्धिजीवी समाज असेल किंवा आपण ज्या काय म्हणता येईल वर्तुळात वावरतो त्या लोकांच्या अनुभवांवरनं आपल्याला असं वाटतं की अरे आपण अजूनही कमीच काम करतोय म्हणजे काय आपल्याकडे नाहीच आहेत काय मोजावर नावं राजीव तांबे माधुरी पुरंदरे अशी काहीतरी 10-15 म्हणजे आपण एकतर काय म्हणता येईल आपल्याला तो एक अवेअरनेस असल्यामुळे आपल्याला एक तळमळ असल्यामुळे मला असं वाटतं की आपण त्या बाबतीत बरेचसे कॉशियस असतो विच इज अ गुड थिंग ऍक्च्युली. आणि लहान मुलांच्या बाबतीत म्हणायला जाल ना तर माझा एक वैयक्तिक पर्स्पेक्टिव्ह सांगतो. मला माहिती नाही की या पॅनल मधले लोक अग्री करतील की नाही करणार पण ना मला स्वतःला इतिहासात फारसं रमायला आवडत नाही. म्हणजे मी त्याला एका वेगळ्या अर्थाने म्हणतो थोडंसं बोल्ड स्टेटमेंट होतं कदाचित पण काय होतं ना की आपल्याकडे त्याच जुन्या गोष्टी इतक्या उगाळत आलेलो आहोत आपण की आपण ना कधी नवीन वाटा चोखाळण्याचा प्रयत्नच केला नाही. बरं करू शकतोय ना मग का नाही करायचं हा असा प्रश्न. आणि ह्या सगळ्या पर्स्पेक्टिव्हनी आम्ही जेव्हा चालू केलं नॉव्हेल सुद्धा गेल्या म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी तेव्हा हा ऑडिओचा गॅप आम्हाला 10 वर्षांपूर्वी जेव्हा जाणवला की कल्पनाशक्तीला वाव मिळतं वगैरे वगैरे हे जे काही सगळे स्टँडर्ड आहेत आता ना लोकांना परत हे सांगायला नको की अरे तुम्ही डोळे बंद करूनही ऑडिओ बुक ऐकू शकता बरं का नाही आता त्याच्या पुढे जायला पाहिजे. म्हणजे आपण काहीतरी सुरू केलेलं आहे मराठी माणूस म्हणा किंवा मराठी लिटरेचर मराठी साहित्य मराठी समाज हा जर आपण एक एक्सप्लोर करणारा समाज जेव्हा म्हणतो तेव्हा आपण त्याच्या पुढे जायला पाहिजे. आणि मला असं वाटतं इतिहास आणि हे जे टिपिकल ट्रॅडिशनल विषय सोडून सुद्धा ना जगात काय चालू आहे त्या जर गोष्टी आपण लहान मुलांना फीड करू शकलो ना तर मला असं वाटतं त्यांची पायाभरणी अतिशय चांगली होईल आणि जास्ती स्ट्रॉंग होईल. आणि मग ते विषय तशा दृष्टीने हे करणं म्हणजे आता फॉर एक्झाम्पल म्हणजे मला एका साईडला साहित्य म्हणजे सध्याच्या काळातली मी 1-2 नावं घेतो म्हणजे आता तांबे सर असतील तर तांबे सरांचं काम मी असं म्हणेन की थोडंसं शिशु वर्गासाठी किंवा त्या एज ग्रुप 6-7 पर्यंतच्या एज ग्रुपसाठी जास्ती आहे. त्यानंतर काही लेखक आहेत ते साधारणतः एक 6 ते 12 साठी वगैरे काम करतात. पण मला असं वाटतं की शिशु वर्ग हा जो ऍड्रेस करणं हा प्रकार आहे ना अत्यंत अवघड साहित्य प्रकार आहे. त्यातल्या त्यात तुम्ही जसा तुमचा एज ग्रुप वाढत जातो ना तसे तुम्ही एक्सपेरिमेंट जास्ती फ्रीली करू शकता आणि तो खेळायला तिथे जास्ती स्कोप असतो. आणि त्यावेळेस ना मला असं वाटतं की आपण ज्या फिक्शन आणि नॉन फिक्शन कॅटेगरीच्या गोष्टी मुलांना फीड करतो ना त्या मला असं वाटतं त्या आजच्या काळाला कुठेतरी कनेक्ट करता आल्या पाहिजेत आपल्याला. म्हणजे सांगा ना तुम्ही तो टेस्लाचा इलॉन मस्क काय करतो सांगा मुलांना मुलं आनंदाने ऐकतील मुलांना ते आवडेल मुलांना ते समजेल मुलांना ते कनेक्ट करता येईल. म्हणजे आज आपली मीटिंग सुरू करण्यापूर्वी तांबे सरांनी एक उद्गार असे काढले की आपल्याला ना वेबिनार कसा अटेंड करायचा याची एक पुस्तिका करावी लागेल. हा जनरेशन गॅप आहे मी म्हणेन. का कारण आजची पिढी ही पुस्तक नाही वाचणार आहे की वेबिनार कसा अटेंड करायचा यासाठी पुस्तक नाही वाचणार. आजची पिढी ही टेक सॅव्ही पिढी आहे. पटकन ऑडिओच्या ऍपवर जातील पटकन युट्यूबवर जातील पटकन कुठेतरी जाऊन स्वतः शोधतील. माझी 5 वर्षाची मुलगी म्हणते बाबा मला ते गुगलवर सापडलं नाही म्हणून. सो त्या पेसनी ही पिढी पुढे जातीये. तर त्या पेसला कुठेतरी कनेक्ट करणारं साहित्य जे फिक्शन आणि नॉन फिक्शन या दोन्ही कॅटेगरीत मध्ये असेल मला असं वाटतं ते आजच्या काळात आपण आणणं गरजेचं आहे. आणि आपण ट्रेंड सेटर आहोत. आपण जर ट्रेंड सेट केलं तर ते बाकीच्या भाषांमध्ये अडॉप्ट होणार आहेत. म्हणजे आज आपण जेव्हा असं म्हणतो की साहित्य तर मला असं वाटतं बाल चमूसाठी किंवा त्या वयोगटासाठी ना त्यांच्यासाठी कसलं साहित्य आणि कसलं काय हो त्यांना अनुभव असतात सगळे. ते अनुभव देणं त्या गमती जमती त्या गोष्टी ते इमॅजिनेशन त्यांना काहीतरी बोल्ड थिंकिंग करायला लावणं त्यांना एक वेगळं जग दाखवणं वेगळ्या जगाची सफर घडवणं हे मला असं वाटतं आपलं काम आहे. आणि ह्या फोरम मधले सगळेच जण त्या दृष्टीने कॉन्ट्रीब्युट करतायत आणि तुम्ही या कन्सेप्टला कुठेतरी एक फ्युएल देताय
त्याचा मला आज फार आनंद होतोय. धन्यवाद समीर. खर तर आत्ता जनरेशन गॅपचा तुम्ही उल्लेख केला आणि त्यातून पुढची पिढी टेक्नोसॅव्ही आहे, म्हणजे आत्ताचीच आहे आणि पुढची त्याच्या पुढे जाणार आहे. तर त्या दृष्टीने बालसाहित्यात काही बदल घडायला हवेत, असं जे तुम्ही काही म्हटलेलं आहे ते अत्यंत बरोबर आहे. आणि अनुभवाची एक समृद्धी त्या दृष्टीने मुलांना देणं साहित्यातून हाही त्याचा एक भाग आहे. त्याच मुद्द्याला धरून मी सईला विचारेन की सई, तुम्ही तुमच्याकडे जेव्हा ऑडिओसाठी स्क्रिप्ट येतं किंवा तुम्ही निवडता पुस्तकं, तेव्हा ती पुस्तकं निवडताना तुम्ही त्यावर काही संपादन करता का, भाषेवर काम करता का, किंवा ते कशा पद्धतीने मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे या दृष्टीने काही विचार करता का? हो, अगदीच. म्हणजे मला आधी समीर सरांचा मुद्दा धरून बोलावंसं वाटेल, की त्यांचा जो काही दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे मला पटतो आणि हेच होणं गरजेचं आहे. मला वाटतं, की मुलांना वेगळे अनुभव देता येणं ह्याच्यासाठी आम्ही पण खूप प्रयत्न करतो आणि ते त्याच गोष्टी, म्हणजे मला असं वाटतं, की किती वर्ष आपल्या गोष्टींमध्ये एखादा हुशार मुलगा आणि किंवा मग एखादा दुष्ट मुलगा आणि मग हुशार मुलगा त्याची खोड कशी मोडतोय. का आपण मुलांना इतकी ब्लॅक अँड व्हाईट कॅरेक्टर देतोय, जी ते कुठेच बघत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींवर आम्ही काम करतो. जेव्हा आम्ही लेखकांकडून कॉन्सेप्ट नोट मागवतो, तेव्हा आम्ही लेखकांना त्यांची पूर्ण तुमच्या डोक्यात गोष्ट काय आहे, कुठून सुरू होते, कुठून शेवट होतो तिचा, ते बघून त्याच्यावर एक चर्चा केली जाते, की हे कॅरेक्टर असं का वागतंय. किंवा जेव्हा माझ्याकडे नोट्स येतात, नॉर्मली तर खूपशा गोष्टी ह्या अशा उपदेशात्मकच असतात, की मग कसे खरे बोलावे, आणि मला असं होतं, की नाही, कोणालाच उपदेश ऐकायला आवडत नाही. आपण लहानपणीही ज्या गोष्टी वाचल्या, अशा किती गोष्टी आपल्याला आवडल्या ज्याच्यामध्ये असा खूप उपदेश भरलेला आहे आणि कोणतरी सारखं शिकवतंय. तर नाही, मुलांना मजा आवडते, मुलांना साहस आवडतात, मुलांना थ्रिल आवडतं आणि त्यातून तुम्ही सटल एक करंट त्यांना विचार करण्यासाठी सोडलात तर ती छान गोष्ट आहे. पण सतत तुम्ही मारा कराल उपदेशांचा तर ते नकोय. त्यामुळे कन्सेप्ट नोट बघताना मी आधी हे बघते, की त्याच्यामध्ये खरंच काही गोष्ट आहे, की फक्त एक उपदेशाचा ठोकळा ठेवून बाजूला गोष्ट रचण्याचा प्रयत्न केलाय. सो तसे ठोकळे आधी आम्ही बाजूला काढतो. मग जर खरंच काहीतरी गोष्ट असेल, तर त्याच्यात खरंच मजा येईल असं काही आहे का? त्याच्यातली कॅरेक्टर किती स्ट्रॉंग आहेत? मला अशी कॅरेक्टर नकोय, की एक मुलगा आहे आणि त्याला सगळंच येतंय. का म्हणून? नाही, त्याला पण भीती वाटली पाहिजे, त्याला पण काहीतरी करावंसं वाटलं पाहिजे, त्याला पण कशाच्या तरी बाबतीमध्ये मी करू शकणार नाही असं वाटलं पाहिजे. तर असे सगळे अनुभव त्या गोष्टीतून आपण मुलांपर्यंत पोहोचवू शकू का? हा एक प्रयत्न आम्ही करतो. आणि आम्ही लेखकांकडून जे नवीन लेखक आहेत, आम्ही सुरुवातीला 2 पानं लिहून घेतो, की त्यांची शैली खरंच ऑडिओ सुटेबल आहे का? कधी-कधी काय होतं, की गोष्ट खूप छान असते. लेखकाला ते जे मांडायचं असतं तेही असतं. पण लिखाण मात्र ऑडिओ सुटेबल नसेल, तर मग एका मर्यादेपलीकडे संपादकाला पण काही करता येत नाही. कारण तुम्हाला त्याच्यासाठी इंटरेस्टिंग डायलॉग लिहावे लागतात. खूप सारं बॅकग्राऊंड न लिहिता गोष्ट कुठून सुरू करणार ह्याचा एक अंदाज घ्यावा लागतो. आणि ती गोष्ट त्या पद्धतीने पुढे सरकत जावी लागते. कारण तुम्हाला मुलांना पुढे काय होणार, पुढे काय होणार, ही मुलांची उत्सुकता त्या गोष्टीतून टिकवून धरणं हे अतिशय अवघड काम आहे. त्यामुळे आम्हाला त्यावर काम करावं लागतं. संपादन करताना मला अजून काही गोष्टी मी लक्षात ठेवते, ज्या मला वाटतं आजच्या काळात खूप गरजेच्या आहेत. ज्या म्हणजे की ग्रे कॅरेक्टर्स असणं, एक काळी-पांढरी कॅरेक्टर्स नसावीत मुलांच्या ह्याच्यात. दुसरी गोष्ट, खूप उपदेश नसावा. शक्यतो सटल करंट असावेत. पण उपदेश नसावा जास्त. मुलांना मजा येतायत का अशा गोष्टी आहेत का? अजून आम्ही असं बघतो, की जेंडर वाईज पण बघतो आम्ही, की दरवेळीच गोष्टीतल्या मुली घाबरणाऱ्या आणि मुलं खूप शूर असं तर होत नाहीये ना. किंवा दरवेळी आई स्वयंपाकघरात आणि वडील पेपर वाचतात, अशी तर वर्णनं आपण गोष्टीतून मुलांपर्यंत पोहोचवत नाही आहोत ना. तर आमच्या गोष्टींमध्ये आई शास्त्रज्ञ आहे किंवा आमच्या गोष्टीमध्ये आई काहीतरी वेगळ्या पद्धतीची काम काम करते, ती जाते, तिच्या मीटिंग्स असतात. सो आजच्या काळातल्या आयांची वर्णनं कशी त्याच्यामध्ये येतील किंवा आजच्या काळातली मुलं त्याच्यात कशी येतील, ह्याच्यावर आम्ही काम करतोय. तर अजून पण वेगवेगळ्या कन्सेप्ट आम्ही त्याच्यासाठी आणल्यात. जसं की आम्ही स्टोरी टेलसाठी जवळ-जवळ 130च्या वर बेड टाईम स्टोरीज केल्यात मुलांसाठी आणि त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळे 5 युनिव्हर्सेस तयार केली. सो त्या युनिव्हर्सेसमध्ये कोण असेल, म्हणजे एक मॅजिक युनिव्हर्स आहे. तर तिकडे एक जुळे बहीण-भाऊ आहेत आणि
त्यांना जादू शिकायची आहे आणि ते काय काय गोष्टी करतायत. किंवा एक युनिव्हर्स आहे शिवगड म्हणून. सो ते जुनं गाव आहे, तिकडे काहीच टेक्नॉलॉजी नाहीये. पण तिकडची मुलं काय मजा करतात. सो आत्ताच्या मुलांना हेही कळलं पाहिजे, की जरी टेक्नॉलॉजी नाहीये, बाकी काही गोष्टी नाहीयेत, तरी पण काय वेगळ्या मजा मुलं करू शकतात. सो असा वेगवेगळा किंवा एक फ्युचरिस्टिक सिटी आहे, जिकडे मुलांसोबत रोबो आहेत आणि त्या रोबोंना पण इमोशन्स आहेत आणि ते कसे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. सो असे वेगवेगळे प्रयोग आम्ही करतोय, की ज्यातून मुलांपर्यंत आम्हाला वेगळ्या गोष्टी घेऊन जाता येईल. किंवा आता समीरनी जो मुद्दा मांडला, की वेगळे अनुभव, तर आम्ही फुल साईज ओरिजिनल पण करतोय, ज्याच्यामध्ये एक आमची ओरिजिनल आहे, जो त्यातली जी मुलगी आहे तिचे वडील हे हिमालयन कार रॅली ड्रायव्हर आहेत. सो ती तिकडे त्यांच्यासोबत जाते आणि तिकडचा सगळा अनुभव, आता मी कधीच हा अनुभव घेतला नाहीये, पण लडाखच्या भागामध्ये कशा कार रॅलीज होतात, तिकडे भारतातून लोक येतात, त्यांच्या पुढचे काय चॅलेंजेस असतात आणि त्या सगळ्यामध्ये तिचं भावविश्व आणि मग त्याच्यात तिला तिकडचे बॉर्डरवरचे सैनिक भेटणं, तिकडे हिमवर्षावात त्यांची गाडी पूर्ण बंद पडणं किंवा तिकडे अतिरेक्यांशी सामना होणं, असे वेगवेगळे अनुभव जे मुंबई सारख्या किंवा पुण्यासारख्या मुलांना नाही आलेले कदाचित. ते फक्त जाऊन गुलमर्ग आणि सोनमर्ग बघून आलेत काश्मीरमध्ये. सो असे अनुभव मुलांना देणं, एक वेगळा कॅनव्हास ओपन करणं, असे प्रयत्न आम्ही करतो आणि त्याच्यासाठी ह्या वेगवेगळ्या शक्यता आम्ही नेहमी तपासून बघत असतो, की काय जास्तीत जास्त वेगळं देता येईल किंवा वेगळ्या आयडिया लेखकांना सांगून त्यांच्याकडून काय लिहून घेता येईल. असा सगळा हा प्रवास असतो साधारण संपादनाचा. खरं तर तू आता जे सांगितलंस की वेगळा कॅनव्हास ओपन करतोय आणि त्या कॅनव्हासवर तुम्ही आत्ताच्या काळातले जे रंगभरू पाहताय ना, ते जास्त महत्वाचे आहेत संपादनाच्या दृष्टीने असं वाटतं. मला वाटतं राजीव तांब्यांनी स्वतः तुझ्यासाठी काहीतरी एक काम केलेलं आहे, संवाद कथा लिहिलेल्या आहेत आणि त्या संदर्भातला त्यांचा अनुभव मला ऐकायला आवडेल. खूपच छान. मी पिल्लू कथा लिहिल्या होत्या. पिल्लू कथा म्हणजे ज्या आई आणि बाळच्या पुढच्या. आणि मी पब्लिशर सईला न देता त्या माझ्या मुलगी सईला दिल्या. इथे माझा पहिला गोंधळ झाला. मग ती वाचत असताना मला सई म्हणाले की ह्या थोडा वाढवायला लागतील, इतक्या लहान चालणार नाहीत. मग नेहमीप्रमाणे मला जरा असं वाटलं, जसं मगाशी सई म्हणाले की असं कसं काय मला सांगू शकते, वाढवायला पाहिजे, असं काय पाणी घालायचं का याच्यात. मी म्हटलं प्लीज मला नाही जमणार आहे बिडवायला, हे जे लिहिलंय तेच. मग तिने जरा मला शांत होऊ दिलं, कारण ती मला चांगलीच ओळखते. मग ती मला म्हणाली की पप्पा वाढवायच्या म्हणजे ह्याच्यात नवीन प्रसंग घातले पाहिजेत, हे चांगलंच आहे, ह्याच्यात पाणी गेलं असं मी म्हटलंच नाहीये. आणि मग माझ्या लक्षात आलं की मी माझ्या मुलीशी बोलत नसून एका पब्लिशरशी बोलतोय. आणि मग मी एकदम शांत झालो आणि मी म्हटलं की आय एम सॉरी, मला माझी चूक कळली, तर आता आपण आपल्या गोष्टीवरती बोलूया आणि मला जरा समजावून सांग की काय करायला पाहिजे. संवाद लेखन हा माझा अत्यंत आवडीचा विषय. म्हणजे मी अनेक नाटकं लिहिली आहेत, एकांकिका लिहिल्या, संवाद लेखनाची मला सवय होती. मग ती म्हणाली की ह्या गोष्टी तू परींसाठी लिहिल्यास, या आपल्याला संवादासाठी लिहायचे आहेत, तर तू संवाद रूपामध्ये ह्या गोष्टी लिही. आणि एकदम डोक्यातली खिडकीच उघडली. आणि मग सैनी काही वेगवेगळ्या मला आयडिया दिल्या की प्रसंग कुठे घालता येईल, काय करतील, आमच्या ज्या चर्चा होत गेल्या. आणि मग खरं सांगतो प्रामाणिकपणे, म्हणजे जाहीरपणे सांगताना मला आनंद होतो की आपल्या मुलीकडून आपल्याला शिकायला मिळणं हा जो काही आनंद आहे तो ग्रेटच आहे. म्हणजे मी खूपच शिकलो आणि खूप मजा आली. आणि आमचं नातं अधिक घट्ट झालं त्याच्यामुळे. म्हणजे जी डोक्यातली जळमट होती लेखक म्हणून ती सुद्धा निघून गेली आणि मजा आली नवीन शिकताना. म्हणजे खरंच जसं चांगला संपादक मिळणं ना, हे एक लेखकाचं भाग्य असतं. सुदैवाने राम पटवर्धन मला भेटले, विंदा भेटले, त्यांनी माझ्याकडून चांगल्या तऱ्हेने लिहून घेतलं. आणि ह्या काळात पुन्हा सईकडून तसंच शिकताना जाम मजा आली. म्हणजे आय एम सो हॅपी. वा, खरं तर असे अनुभव लिहिले गेले पाहिजेत की जेणेकरून प्रकाशक आणि लेखक यांचं नातं काय असतं ते उलगडलं गेलं पाहिजे. आणि ते काम तुम्ही दोघांनी करावं अशी इच्छा आहे आमची खरं वाचक म्हणून. खरं तर ह्या पुढचा प्रश्न मी पुन्हा समीरला विचारेन की तुम्ही चिंटू सारखी एक मालिका करता आहात ऑडिओ आणि दीर्घ काळासाठी नायक म्हणून तो आपल्या सगळ्यांच्याच एका जीवनाचा भाग होता.
म्हणजे आपण लहान असताना कदाचित चिंटूच होता आपला नायक, आणि तो नायक असताना त्याला असं ऑडिओ रूपात आणताना तुम्ही काय काळजी घेताय आणि मुलांपर्यंत ते पोहोचावं असं तुम्हाला का वाटलं? शुअर. सो मुलांपर्यंत का पोहोचावं ह्याचं उत्तर तर मला असं वाटतं फारच स्वाभाविक आहे. कारण जसं सगळ्यांच्या लहानपणाचा तो हिरो असतो, हिरो म्हणण्यापेक्षा एक खूप खूप अटॅचमेंट असते. कारण चिंटू म्हणजे आपल्या जणू काही डेली रुटीनचा भाग असतो. म्हणजे लहान मुलं जी घरात खोड्या करत असतात, जी मस्ती करत असतात, तेच सगळं आपल्याला चिंटूने गेली 30 वर्ष दिलेलं आहे. तर चिंटू करावं हे एक आम्ही ऍक्च्युली चॅलेंज म्हणून त्याच्याकडे पाहिलं. कारण आतापर्यंत कसं झालेलं की काहीतरी गोष्ट एखादी चित्रमालिका स्वरूपात आलेली आणि त्याच्यावर पिक्चर झालेला आहे किंवा काही अॅनिमेशन व्हिडिओज वगैरे झालेले आहे. तो ऑडिओमध्ये नाही आलाय. आणि काय होतं ना, जेव्हा तुम्ही या माध्यमांतराकडे बघता तेव्हा आता तुम्ही जर ही जेव्हा आम्ही आयडिया चारुहास पंडितांना फ्लोट केली तेव्हा त्यांना खूप आवडली की अरे हा, आपण ऑडिओ एक्सप्लोर नाही केलाय, आपण करूया काहीतरी. पण ते खूप कॉशियस होते ते सगळा विचार करताना. कारण स्वाभाविक आहे, त्यांना ना 3 खिडक्यांमध्ये गोष्ट सांगायची सवय आहे. 4 वाक्यांमध्ये गोष्ट सांगायची सवय आहे. ती चिंटूची गोष्ट असते आणि ते एका वाक्यातनं इतकं काही सांगून जातात की त्याचा बेस आणि तो त्या कॅरेक्टरचा जो इतिहास असतो तो कुठेतरी कंटिन्यू करून त्याला इलॅबरेट करणं इटसेल्फ इज अ बिग चॅलेंज. आम्ही ते बिंदास्त उडी मारली त्या समुद्रामध्ये आणि म्हटलं चला आता पोहोच जाऊ आपण. मदत करायला लोक असतातच, त्यात काही इश्यू नाही आहे. आणि आमची जी टीम आहे त्यांनी ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना बऱ्यापैकी ब्रेनस्टॉर्मिंग जेव्हा आमचं झालं तेव्हा असं लक्षात आलं की हा ना काही असा चित्रपट नाहीये की या चित्रपटामध्ये तुम्ही 10 कॅरेक्टर्स आणा आणि एखादी छोटी गोष्ट लिहा आणि तो 2 तासाचा चित्रपट संपेल, असं नाहीये. हे आता मालिका स्वरूपात चालू राहणार आहे. आणि तिथे मग तुम्हाला काय ऍडव्हान्टेज मिळतो, तर बेसिकली चिंटूचं जे युनिव्हर्स आहे ते युनिव्हर्स तुम्हाला हळूहळू उलगडायला मिळतं. की आज एखाद्या गोष्टीचं जेव्हा वर्णन चिंटू जोशी काकूंच्या झाडावर चढला एवढंच काहीतरी येतं, तर त्याच्या पाठीमागे काय घडत असतं हे जे इमॅजिनेशन आहे ना, इथे आम्हाला चारुहास सरांची पण मदत होतीये. आणि काय झालं की हे कोणीच आधी एक्सप्लोर नाही केलेलं आहे. मग ते त्यातले बारकावे, त्या कॅरेक्टर्सचं काय म्हणता येईल, त्यांचं नेचर काय आहे, तो त्यांचा कॅरेक्टर ग्राफ कसा आहे, या सगळ्या डिटेलमध्ये जाऊन आणि मग हळूहळू ते उलगडत जाणं ही आमच्यासाठी एक आता प्रोसेस झालेली आहे. आम्ही त्या प्रोसेसमधनं अजूनही जातोय. त्या प्रोसेसमध्ये आम्ही चिंटूची ओळख या नावाखाली जे काही 4-5 कॅरेक्टर्स आहेत, आई बाबा, सतीश दादा आणि हे सगळे आजी आजोबा, यांना चिंटू कसा वाटतो या दृष्टीने आम्ही पहिली सुरुवात केली. पहिलं षटक आमचं ते होतं. त्यानंतर आम्हाला चिंटूचा आवाज इंट्रोड्यूस करायचा होता. सो आम्ही त्याच्यासाठी ऑडिशन्स घेतले आणि आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो की 700च्या वर आम्हाला ऑडिशन्स आले आणि जवळपास 5 देशांमधनं म्हणजे भरपूर शहरांमधनं, तालुक्यांमधनं ऑडिशन्स आल्या. आणि आता मागच्या आठवड्यात आम्ही ती अनाउन्समेंट केली की आता चिंटूचा आवाज हा झालेला आहे. आता जेव्हा चिंटूचा आवाज आपल्याला सापडलाय असं आपण म्हणतो, तर ऍक्च्युली मला ना अजून एक थोडंसं जाहीरपणे परत एकदा बोल्ड मी काहीतरी 1-2 गोष्टी अनुभव म्हणून शेअर करतो. पण खरं सांगू अर्चनाताई, जो रिस्पॉन्स आम्हाला वाटला की हा छान रिस्पॉन्स आहे वगैरे वगैरे, पण ना त्याला कुठेतरी एक वेगळी झालर होती. काय झालर असेल माहिती ती, मुलांना मराठी नीट वाचता येत नाहीये आणि हा घराघरांमध्ये प्रॉब्लेम आहे. अगदी म्हणजे असं नाही आपण म्हणत आहे की शुद्ध मराठी वगैरे ह्या पुढच्या गोष्टी झाल्या. तुम्ही साधं काहीतरी प्रेझेंट करणं हे आज मुलांसाठी कठीण होऊन बसलेलं आहे. त्याच्या कारणांमध्ये जर आपण गेलो तर आय थिंक राजीव सर आपल्या बरोबर आहेत. ते इतके मुलांबरोबर इंटरॅक्ट करतात, त्यांना अजून 4 म्हणजे जास्ती कारणही माहिती असेल, आपण त्याच्यात नको जायला. पण आम्हाला जे काही मिळाले ते म्हणजे त्यातनं आम्ही चांगले 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 काढत गेलो. आता हे चिंटूचं कॅरेक्टर ऑडिओमध्ये बिल्ड करताना आम्हाला त्या सिलेक्ट केलेल्या मुलाबरोबर वर्कशॉप्स घ्यावे लागतात. कारण त्याला नाही, त्याचा आवाज चांगला आहे, त्याला छान वाचता येतं, पण तरी सुद्धा काय होतं, जेव्हा तुम्ही बालकलाकारांकडनं काम करून घेता ना, तेव्हा त्यांची कुठेतरी तयारी करावी लागते. ते थोडेसे रॉ असतात. जर तुम्ही त्यांना सांगितलं अरे जोशी काकूंचं व्यक्तिमत्व असं असं आहे बरं का,
अरे त्यांना ते कळायला तर पाहिजे की काय म्हणायचं समोरच्या माणसाला. सो त्याच्यासोबत वर्कशॉप करणं म्हणजे मी इथे आवर्जून एक उल्लेख असा करेन, श्रीरंग गोडबोले आणि विभावरी देशपांडे ग्रिप्स लहान मुलांच्या थिएटरच्या माध्यमातून गेली बरीच वर्ष काम करतात. आणि जेव्हा रंगा सरांनी आम्हाला असं सांगितलं की अरे चिंटूचा आवाज तुम्ही हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला ना खूप डी लर्निंग करावं लागेल मुलांचं. आणि हे डी लर्निंग ह्या प्रोसेसमधनं आम्ही जातोय टू सम एक्सटेंट. म्हणजे आम्हाला असं नाही म्हणायचं की तो कारण काय होतं शेवटी एकदा तुम्ही तो आवाज लोकांसमोर आणताय ना, तेव्हा त्या मुलाला त्या दृष्टीने त्याची तयारी करून घेणं हा सुद्धा एक कामाचा भाग असतो. आणि ह्या सगळ्या ज्या पडद्यामागच्या ऍक्टिव्हिटी घडत असतात ना, ह्या समोरच येत नाहीत कधी. आणि ते काय पेन असतात की एखादं वाक्य बदलणं, एखादा शब्द बदलणं. म्हणजे आम्ही ऑडिशनच्या स्क्रिप्टमध्ये जे काहीतरी 2 वेगळे असे शब्द लिहिले होते, ते मुलांना वाचायला जड जात होतं. मग आम्हाला लक्षात आलं की अरे आपण लिहिताना लिहितो हा शब्द किती सहज लिहितो, मी काय म्हणजे XYZ लेखक आहे, माझ्या सरावातला शब्द आहे. अरे पण ते त्या मुलाला बोलता आला पाहिजे तो कॉन्फिडेंटली, किंवा एक सहज पद्धतीने ते वाचून दाखवता आलं पाहिजे मुलाला, किंवा सादर करता आलं पाहिजे. सो ह्या सगळ्या बारीक 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 प्रोसेसमधनं आम्ही जातोय आता. आणि आता चिंटूच्या गोष्टींचं रेकॉर्डिंग सध्या ऍज ऑन डेट चालू आहे, म्हणजे आजही एक सेशन प्लॅन्ड आहे. सो पुढच्या काही दिवसामध्ये चिंटूच्या स्वतःच्या गोष्टी येणार आहेत. चिंटू त्याच्या विश्वाला अनुसरून, त्याचं काय विश्व आहे तो त्याच्या कल्पनेतनं किंवा त्याच्या तोंडून आपल्याला ते ऐकायला मिळणार आहे. आणि त्याच्या पुढची स्टेप अशी असणार आहे आमची की चिंटू आणि आजोबा ह्या नात्यांवरच्या गोष्टी येणार आहेत. सो आता एक 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 आम्ही असं करत करत त्याला हळूहळू हळूहळू फुलवत नेणार आहोत. आणि ते चिंटूचं जे युनिव्हर्स आहे ते आपल्याला कुठेतरी लोकांसमोर उभं करायचं आहे. आणि ह्या पिढीला म्हणजे ऍक्च्युली बऱ्याच वर्षांपासून चिंटूची मालिका ही मध्ये थोडासा ब्रेक होता ऍक्च्युली, त्यामुळे वर्तमानपत्रातनं पण येत नव्हती. आणि आपण जर असं म्हटलं की वर्तमानपत्र वाचणारी पिढी ही आज जर थोडीशी मोठी झाली असेल, 35-40च्या पुढे जर गेली असेल, तर त्या लोकांना तो बरोबर कनेक्ट आहे. आणि त्यांनाही कुठेतरी वाटतं की त्यांच्या मुलांनी हे चिंटूचं युनिव्हर्स बघावं. सो ते बघण्यासाठी म्हणून आमचा हा प्रयत्न चालू आहे व्हर्च्युअल इमॅजिनेशन पद्धतीने. आता हा वेगळा प्रयोग ठरेल अशी आशा आहे. आणि Definitely. त्यातून निदान आपल्या पिढीला तरी काहीतरी पुन्हा नव्याने सापडेल. नक्की. तर मी सईला विचारेन की सई, तुम्ही जेव्हा लेखन मगाशी तू म्हणालीस तसं की संपादन करताना तुम्ही अनेक बाबी लक्षात घेता, तो कॅनव्हास पाहता, पण त्या कॅनव्हासवर लेखकाने लिहावं यासाठी तू नेमकं काय सांगशील की अमुक पद्धतीचं लेखन ऑडिओ बुक साठी लागतं? ते खरं असं 5 मिनिटात सांगणारा समजून येणारा विषय नाही, तरी पण आपण एक प्रयत्न करू असं वाटतंय. बरोबर. ओके. मला आता जे समीर म्हणाले तो मुद्दा परत एकदा सांगावासा वाटतो की आपल्याला एखादी चांगली कथा दिसते, पण त्याच्या मागे जे प्रचंड काम केलेलं असतं, एडिटरने असेल, पब्लिशरने असेल, लेखकाने असेल, 4-4 वेळा ड्राफ्ट बदललेले असतात, किंवा अगदीच ह्या आता ही गोष्ट 3 ते 6 वयोगटातल्या मुलांसाठी आहे, तर ह्या गोष्टीतले हे शब्द त्या मुलांना कळतील का, किंवा ते बदलावे लागतील का, किंवा काही वेळा वाचताना ते आपल्याला खूप सहज वाटतं, कारण आपल्या सगळ्या पिढीला पुस्तकं वाचायची खूप सवय आहे. पण ते जेव्हा मी रेकॉर्डिंगसाठी बसते आणि माझा व्ह्यू आर्टिस्ट ते म्हणायला लागतो आणि ते शब्द कानाला खटकतात की अरे नाही, हे काहीतरी ऐकताना विचित्र वाटतं. तर आपण वाचताना सहज वाचतो की आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण हे ऐकताना खूप विचित्र वाटतं, ते खूप कृत्रिम वाटतं. ते ऐकताना डोळ्यात पाणी आलं हे जास्त सहज आहे आणि हे जास्त ऐकण्यासाठी पण सोपं आहे. अर्थ पटकन समजावून देणार आहे. तर अशा इतक्या खोल म्हणजे इतक्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं, की नक्की काय दाखवतोय, किंवा एखादं इमोशन हे गोष्टीतून नीट क्रिएट केलेलं आहे की नाही, की ते मध्येच सुटलंय हातातून लेखकाच्या. म्हणजे पहिल्या ह्याच्यात तो काहीतरी ते कॅरेक्टर करतंय आणि अचानक त्याचा सांधाच तुटला आणि पुढे ते काहीतरी असं, ती एक प्रत्येक कॅरेक्टरची एक आर्क आहे किंवा प्रत्येक प्रसंग सुरू होऊन कुठे संपेल याचं काहीतरी डोक्यात आपल्या भान पाहिजे. तर मी असं म्हणेन की ज्यांना लेखनामध्ये यायचंय, लहान मुलांसाठीच्या, त्यांनी आधी तर बऱ्यापैकी आपल्या भाषेमधलं काय बालसाहित्य आहे ते वाचावं. तसंच वेगवेगळ्या
भारतीय भाषांमधलं बालसाहित्य वाचावं, जसं बंगालीमध्ये खूप चांगलं आहे. आता समीर यांनी उल्लेख केला, किंवा इतर भाषांमधलं साहित्य, रशियन बालसाहित्य खूप अप्रतिम आहे. त्यातल्या काही कथा वाचाव्यात. तर एकंदर जगामध्ये आता काय चाललंय, काय लिहिलं जातंय, किंवा वेगळे प्रयोग काय होतायत, किंवा डॉट्स सारखा एखादी फिल्म आहे, जर तुम्ही YouTubeवर बघितली, तर एक डॉट घेऊन त्याच्यावरून एक गोष्ट तयार केलेली आणि ती अॅनिमेशन थ्रू सांगितलेली. किती वेगळी आणि महत्वाची अशी ती गोष्ट आहे, किंवा त्यातून काय सांगायचा प्रयत्न केलाय. अशा खूप खूप वेगवेगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. तर आधी ती एक जाणीव करून घ्या, की काय-काय उपलब्ध आहे आणि आता मला काय सांगायचंय आणि तुम्हाला सांगायचंय ते कशा पद्धतीने तुम्ही मुलांपर्यंत पोहोचवू शकाल. तर माझ्या मते अभ्यास खूप गरजेचा आहे. म्हणजे लहान मुलांची गोष्ट म्हणजे काही लिहा चालतं. जरा काही हसवणारं असेल, मजावालं असेल असं नाहीये. लहान मुलांची गोष्ट लिहिणं हे माझ्या मते सगळ्यात कठीण आहे. कारण त्यांना त्याच्यावर विश्वास ठेवावासा वाटणं किंवा आपलंसं वाटणं, ह्याच्यासाठी ते खूप प्युअर फॉर्ममध्ये तुम्हाला ते त्यांच्यापर्यंत घेऊन जावं लागतं. तर मला वाटतं तुम्ही जर गोष्ट लिहिणार असाल, तर त्या गोष्टीमागे नक्की काय असणार आहे, तुमची कॅरेक्टर कशी आहेत. मे बी तुम्ही गोष्टीमध्ये त्या कॅरेक्टरचा एकच दिवस दाखवणार असाल. जसं की आता चिंटूचं मी उदाहरण घेते, की चिंटूचं एका दिवसाची गोष्ट आहे. पण त्यामागे तो बाकीचे दिवस कसा जगतो, त्याचं बगळ्यासोबतचं काय नातं आहे, त्याचं जोशी काकूंसोबत काय नातं आहे, हे लेखक म्हणून तुम्हाला जर क्लिअर नसेल, तर ती एक दिवसाची गोष्ट पण छान होऊ नाही शकत. कारण त्याचा पूर्ण अभ्यास, त्याची पूर्ण ती कॅरेक्टर तुमची तयार पाहिजे. त्यामुळे गोष्टीतली प्रत्येक कॅरेक्टर ही महत्वाची असतात. जरी ते 10 मिनिटासाठी येणारं असेल, तरी त्या कॅरेक्टरचा अभ्यास तुमचा तयार पाहिजे. की त्या कॅरेक्टरचा स्वभाव कसा आहे, तो कसा वागेल, तो जर खूप बोलका नसेल, तर त्याची बोलण्याची भाषा तुटक असेल का, काय असेल, हा अभ्यास करून नक्की काय द्यायचंय, असे प्रसंग छोटे-छोटे आधी स्वतःच्या डायरीत टिपून मग जर तुम्ही लिहिलं, किंवा ते एकदा लिहिल्यावर स्वतः वाचून बघितलं, की हे कानांना कसं वाटतंय, किंवा खरंच ह्यातून मजा येते का, किंवा आपल्या जवळच्या 4 मुलांना बसवून वाचून दाखवलं आणि त्यांना विचारलं, की काय वाटतंय? सो ही ॲटलीस्ट स्वतःची तयारी करत जाणं आहे ना, हे जर लेखकांनी केलं, तर माझ्या मते त्यांना फायदा होऊ शकतो. किंवा आता जे अवेलेबल आहे, म्हणजे स्टोरीटेलवर आहे किंवा स्नोवेलवर आहे, त्या गोष्टी ऐकून पण जर त्यांनी समजून घेतलं, की ऑडिओसाठी लिखाण करताना इतर लेखक कशा पद्धतीने लिहितायत, तरी एक प्रकारचा त्यांना फायदा होऊ शकतो, असं मला निश्चित वाटतं. खरंय. म्हणजे तू एक वाक्य म्हणालीस, की मुलांसाठी लिहिणं खूप कठीण असतं. ते किती कठीण असतं हे अंकाच्या निमित्ताने साहित्य येतं तेव्हा अनुभवायला मिळतं आणि त्यातून काय चित्र असतं तेही लक्षात येतं. मी आता समीर यांना विचारेन, की आपण मध्यंतरीच्या काळात एक ऑडिओ आणि व्हिडिओ, म्हणजे व्हिडिओचीच म्हणूया, गाण्यांची सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या आपल्या समोर सीडीच्या माध्यमातून आल्या आणि मग त्यावर एक सूर उमटत गेला, की आपण मुलांना कल्पनाशक्तीला काहीच वाव देत नाही आणि ते एका अर्थाने खरंही आहे, की ते सगळं जसेच्या तसं आपण हे असंच असेल असं सांगितलं जातंय. ते चित्र त्यांच्या समोर आपण रेडीमेड उपलब्ध करून देतोय. त्यामुळे त्यांची क्रिएटिव्हिटी जी काही आहे ती पुढे येत नाही. आणि आता ऑडिओच्या माध्यमातूनही आपण बघतो आहोत, की स्वतः एक वाचन करणं आणि स्वतः एक चित्र रंगवणं यातला फरक आणि ऐकून चित्र रंगवणं यातला एक फरक असेल, तर त्या फरकावर तुम्ही काम करता का ऑडिओ बुक देताना? हो, नक्कीच करतो. म्हणजे बेसिकली जेव्हा कंटेंट सिलेक्शनची प्रोसेस असते ना, तर ते आमची पण म्हणजे स्नॉवेलनी पहिलेपासून एक वेगळी स्वतःची प्रोसेस अशी डेव्हलप केली आहे, की साधारणतः जेव्हा तुम्ही एखाद्या इंटरनॅशनल मीडिया हाऊसला एखाद्या चित्रपटाचं पिच द्यायला जाता, की मला ही स्टोरी डायरेक्ट करायची आहे, त्याचं एक पिच बुक असतं, ते बनवावं लागतं आणि त्याच्यामध्ये ना खूप डिटेल्स असतात. सिनॉप्सिस असतो, एपिसोडचे डिटेल्स असतात, कॅरेक्टर आर्क्स असतात. सो ही जी काही सगळी प्रोसेस आहे ना, ही आय थिंक आपल्या लेखकांच्या डोक्यात व्यवस्थित असणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि बरं हे माध्यम अशा पद्धतीने आपल्याकडे ह्या प्रमाणात ह्यापूर्वी आलेलं नव्हतं ऑडिओ माध्यम. त्यामुळे मी स्टील असं म्हणेल की थोडंसं नेसंट स्टेजमध्ये आहे आणि थोडंसं नवीन आहे. त्यामुळे ती जी प्रोसेस असते ना, त्या प्रोसेसमधनं तुम्हाला प्रत्येकाला जावंच लागतं. म्हणजे हा काही असा ना
छापखाना नाहीये की अरे हे तू पुस्तक लिहिलं, टाईप केलं, छापलं, ते असं होत नाही. याच्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी, बारीक बारीक गोष्टी इन्व्हॉल्ड असतात. आणि जसं सई पण मगाशी म्हणाली, तेव्हा बऱ्याच वेळेला काय होतं, तुम्ही लिहिता एक ड्राफ्ट तुमचा, एक काय फायनल ड्राफ्ट रेकॉर्डिंगला जातो. त्या रेकॉर्डिंगच्या दिवशी तुम्हाला असं वाटतं अरे नाही बरं का, हे असं नाही पाहिजे, हे वाक्य बदलायला पाहिजे. सो हे जे काही सगळे एलिमेंट्स आहेत ना, हे आपोआपच येतात. आणि मला असं वाटतं की काय म्हणता येईल, कंटेंट चांगलं असणं किंवा कंटेंटची एक काय म्हणता येईल, एक स्टार्ट लाईन टू फिनिश लाईन काहीतरी असणं, ह्याच्यामध्ये त्यानं माध्यमाच्या दृष्टिकोनातनं आपण बघितलं पाहिजे. म्हणजे आज लेखकाने एखादी गोष्ट लिहिली आहे आणि जेव्हा ती आज चित्रीकरणाला जाते, जेव्हा तुम्ही एखादा फिल्म शूट करता, शॉर्ट फिल्म शूट करता किंवा हे जे काही करतात, त्याचे जे प्रसंग लिहिलेले असतात, त्याचे जे सीन्स लिहिलेले असतात, तिथे गेल्यावर तेवढ्या छोट्याशा एलिमेंटवर काम होतं. का? तर तेव्हा त्या माणसाला कळतं, तेव्हा त्या डीओपीला किंवा तेव्हा त्या डायरेक्टरला कळतं की अरे हे माझं चित्रपट माध्यम आहे, मी इथे इथे हे असं असं करणार. सेम अप्लाइज टू ऑडिओ ऍज वेल. कारण तिथे जाऊन तुम्हाला, म्हणजे तुम्ही रिहर्सल्स करता, तुम्ही रेकॉर्डिंग्स करता आणि तिथे तुम्हाला ते इम्प्रोव्हायझेशन लक्षात येतात. आणि ते का होत आहे आता आपल्याकडे, तर आपल्याकडे ह्या माध्यमाला सरावलेले न जास्ती लेखक आहेत, न जास्ती कलाकार आहेत. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की चित्रपट क्षेत्रात किंवा नाटक क्षेत्रात सुद्धा काम करणाऱ्या लोकांना हा नुसतं एखादं काहीतरी वाचणं हा एक वेगळा अनुभव आहे त्यांच्यासाठी सुद्धा. आणि मला दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी वाटते ना, की आपण हे सगळं ना कोणासाठी करतोय किंवा का करतोय, हा जर आपण स्वतःला प्रश्न विचारला, तर मला असं वाटतं की आपल्याला ना ठळक दोन विश्व दिसतात. एक दिसतं टियर 1 सिटीज मधलं, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, औरंगाबाद असं जर तुम्ही म्हणालात. आणि दुसरं जे, म्हणजे मी आता सध्या फक्त थोडासा महाराष्ट्रापुरता विचार करतोय, किंवा त्याच्यामध्ये तुम्ही ऍक्च्युली असं पण इन्क्लूड करू शकता की आज ज्या मराठी आता आपण सध्या मराठी भाषेबद्दल बोलतोय म्हणून मी त्या अनुषंगाने हे सगळे उल्लेख करतोय. ज्या मराठी फॅमिलीज आज बाहेर सेटल झालेल्या आहेत, परदेशी सेटल झालेल्या आहेत, किंवा ज्या मराठी फॅमिलीज आज बँगलोर, दिल्ली, अहमदाबाद इथे राहतात, सो त्यांची ना विश्व खूप वेगळी आहेत. तुम्हाला कुठेतरी ते समजून घेणं सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे जर आज आपण पुण्या मुंबईतल्या लहान मुलाला किंवा लहान मुलीला झऱ्याचं, धबधब्याचं कौतुक आणि वर्णन अशी खूप काहीतरी करून सांगायला लागलो, आणि ते जर तुम्ही गावाकडे, अरे तो रोजचं जगतो ते, त्याला काय सांगता तुम्ही. सो हा जो कनेक्ट आहे ना, की त्या मुलाचं भावविश्व आजच्या तारखेला काय आहे आणि त्याला काय पाहिजे, त्याचे ऍस्पिरेशन्स कुठे आहेत, त्याला काय स्वप्न दाखवायची आहेत, त्याला काय रियालिटीज दाखवायच्या आहेत, त्याला काय तुम्हाला मेसेजेस द्यायचे आहेत सटली. म्हणजे आणि हे राजीव सर तर अगदीच अग्री करतील की मुलं ना ऍक्च्युअल मुळातच खूप हुशार असतात. त्यांना ना तुम्हाला स्पून फिडिंग नाही करावं लागत, तुम्ही त्यांना इनडायरेक्टली तरी वरनं तपेलं करणारी असतात आणि एकदम मुक्त असतात मुलं. तर त्यांना समजून जर तुम्ही तुमचं लिखाण करत गेला आणि ते तसं डिलिव्हर करत गेला ना, तर मला असं वाटतं की हे माध्यम काय कुठलंच माध्यम अवघड नाहीये. म्हणजे आज राजीव सर, अगदी छोटं उदाहरण घेतलं त्यांचं, तर मला जी इमिजिएट आठवत आहेत बरं का, ती मगरू किंवा अशी जी काही कॅरेक्टर्स, आणि हे ते त्या 5 वर्षाच्या मुलांना आवडतात. का? तर त्याच्यामध्ये काहीतरी गंमत आहे. का? तर आपण त्यांना जे, म्हणजे लहान मुलांचं जे प्राण्यांचं विश्व असतं त्याला अनुसरून आपण त्यांना काहीतरी फीड करतोय, आणि ते इनडायरेक्टली. तिथे काही तुम्हाला बळजबरी सांगायचं नाही की बाबा मी अशी गंमत करतो बरं का, तुला कळली का, नाही. मुलांच्या दृष्टीने विचार करणं आणि त्यांना काय वाटेल हा विचार करणं, सतत त्यांच्या शू मध्ये जाऊन विचार करणं, मला असं वाटतं ही लिखाणाची, त्या माध्यमाची, कुठलंही माध्यम असू दे, मग मी माध्यमाकडे मग त्या दृष्टीने बघणार नाही, ते पुस्तक लेखन असू दे किंवा चित्रपट लेखन असू दे किंवा अजून काही असू दे, तर ते मला जास्ती महत्वाचं वाटतं की ते म्हणजे अगदी माझं थोडंसं बिझनेसचं बॅकग्राऊंड आहे, म्हणून मी असं सांगेन की तुमच्या कस्टमरला किंवा तुमच्या कन्झ्युमरला काय पाहिजे ते तुम्ही त्या कस्टमरच्या शू मध्ये गेल्याशिवाय तुम्हाला कळत नाही. सो हाच जर अप्रोच आपण कॉन्स्टंट ठेवला ना, तर मला असं वाटतं की माध्यम बदलत राहतील. उद्या जाऊन ऑगमेंटेड रियालिटी येईल, व्हर्च्युअल रियालिटी येईल, पण हा जो थ्रेड आहे ना, हा थ्रेड आणि इमोशन्सचा थ्रेड हा कॉन्स्टंट राहणार आहे. क्या बात, क्या बात. खरंय. खरंय. म्हणजे आपण त्याकडे कसं बघतोय आणि माध्यमांची भूमिका काय असली पाहिजे, माध्यमांचा विचार लेखकांनी केला पाहिजे, हे हो बोला ना. नाही, मला उलट एक छान, म्हणजे आता खरं तर माझ्या डोक्यात समीरने आणखी एक किडा टाकला असा,
की आता मला जर पुढच्या गोष्टी लिहायच्या असतील तर ऑगमेंटेड व्हर्च्युअलिटीचा विचार करून सॉलिडच धमाल गोष्टी लिहितात मला स्वतःलाच लागल्या. सर भन्नाटच सर कल्पना आहे मी. आणि मला सर वाईट कधी वाटलं. भेटायला? आणि मला असं आणि मला वाईट असं वाटलं समीर की चायला एवढे दिवस मला का नाही सुचली ही गंमत. ऑगमेंटेड साठी आपण लिहू शकतो पण आपण ते बघत असतो सर्च करताना. विशेषतः तर मला तर वेगवेगळ्या फ्रेम लावून बघायला फार आवडतं. कसं दिसतं काय दिसतं मुलं कसं बघत असतील आणि ह्याच्यात तर गोष्ट आहे. म्हणजे एक कधी किस्सा गंमत म्हणून सांगतो मी. आता एक डुकरावरती गोष्ट लिहित होतो डुकरूची. तर मला जेव्हा मी लिहितो तर तेव्हा मी स्वतः तो डुकरू झालेला असतो ऍक्च्युली आणि त्या अँगलनी बघत असतो आणि ते डोक्यातून जात नव्हतं. मी दुकानात गेलो तिची फळी होती लावलेली. तर माझ्या मनात पहिला विचार असा आला अरे बापरे डुकरं दुकानात आली तर कशी खरेदी करतील. मग मला आठवलं अरे आपल्या काय डुकरं कुठे दुकानात येणार. पण माझ्या डोक्यात ती गोष्ट घोळत होती. तर तू म्हणतो तसं की आपण त्या अंगात भिनलं आणि हे जो ऑगमेंटेड आणि व्हर्च्युअल रियालिटी आपण करणार असू तर खूपच मजा. म्हणजे वेगळ्या परिकथा आपल्याला तयार करता येतील. हॅन्स अँडरसन वगैरे तर आता आउटडेटेडच मला आता वाटतंय. म्हणजे जुनं नकोच आपण नवीनच लिहू की ज्याच्यामध्ये मोबाईल पण असेल आणि ती जाम धमाल असेल आणि व्हर्च्युअलनी खूपच मजा करता येईल. म्हणजे समीर आपण भेटूया मी तर लिहून पाठवतोच. आता मुझसे रहा नाही जाता. हे तर आपलं आयडिया. नक्की नक्की. मला आम्ही म्हणजे जे आता समीर बोलले की आम्ही पण नॉर्मली अशीच प्रोसेस करतो की स्पीच डॉक्युमेंट लिहून घेणं किंवा एपिसोडिक सिनॉप्सिस लेखकांसोबत 2-2दा चर्चा होतात किंवा सीन बदलले जातात. आणि सगळ्यात महत्वाची मला अशी गोष्ट वाटते की जर लेखक ओपन असेल आणि त्याला त्याची तयारी असेल की आपण पब्लिशर एडिटर आणि लेखक मिळून गोष्ट चांगली होण्यासाठी काम करतोय तर मग ती प्रोसेस खूप छान होते. जर तुम्ही म्हणजे जर लेखक स्वतःच्या गोष्टीच्या प्रेमात असेल लिखाणाच्या किंवा त्याचं असं म्हणणं की नाही हे छानच आहे तर मग ती प्रोसेस खूप कठीण होते. पण आजच्या काळातले लेखक जे नवीन पिढीतले ते बऱ्यापैकी ओपन आहेत आणि ते म्हणतात की ठीक आहे असं करून बघायचंय का हे करून बघूया. नाही मला नाही माहिती की ह्याने काय होईल पण ठीक आहे तुम्ही सांगताय तसं आपण एक हे पण अँगलने घेऊ. तर जेव्हा ती अशी आधीच्या काळी जेव्हा आपण प्रिंटसाठी लिहायचो तेव्हा कसं व्हायचं की लेखक लिहायचा आणि ते तयार बाड यायचं एडिटरकडे आणि त्याच्यात ठराविक गोष्टी बदल करून ते पुढे प्रिंटिंगला पाठवलं जायचं. पण ह्याच्यामध्ये ती ऍक्च्युअल जी प्रोसेस असते ती एकत्र 2-3 घटक एकत्र येऊन गोष्ट तयार करणं. कारण सगळेच नवीन आहेत या माध्यमामध्ये तसं बघायला गेलं तर. आमच्यासाठी पण दरवेळी आम्ही करूनच शिकतोय की अजून काय गोष्टी केल्या पाहिजेत. तर दरवेळी लक्षात येतं की अरे ही गोष्ट अजून करून बघूया त्याने कदाचित पुढच्या ओरिजिनलला फायदा होईल. सो असं करूनच आम्ही आणि लेखक शिकतोय. त्यामुळे मला वाटतं की जितक्या ओपनली आपण गोष्टी शिकत जाऊ किंवा काही गोष्टी ज्या लेखक पण तुम्हाला सांगतात की हे नको करायला ह्याच्यामुळे मला वाटतं इफेक्ट जातो आणि तुम्ही ते मोकळ्या मनाने ऐकून घेऊन त्याच्यावर काही करता. असं केलं तरच एकत्रितपणे आपण ऑडिओ माध्यम अजून वाढवू शकू आणि एक चांगला एक्सपिरियन्स माझ्या मते देऊ शकू. अगदी विभूते सर काहीतरी म्हणतात. थोडासा प्रश्न असा सगळ्यांच्यासाठीच आहे की आज मी शिक्षण क्षेत्रातला एक जागरूक कार्यकर्ता म्हणून असं म्हणेन की आजचे जर सर्वेक्षण पाहिलीत करोना कालखंडातील तर 22% बाल आणि किशोर वयोगटातल्यांच्याकडं मोबाईल पासून संगणकापर्यंत उपलब्धी आहे. 25% कुटुंबांच्या आसपास ही उपलब्धता वाढवता येऊ शकते. उरलेल्या 75% मुलांच्यासाठी आपण कसं पोहोचणार हाही एक प्रश्न राहू शकतो. फक्त एवढंच सांगण्यासाठी मी मध्ये तुम्हाला थोडंसं डिस्टर्ब केलं. चालू द्या पुढं किंवा यावर काही बोलता आलं तर अवश्य बोला. कारण आपण ज्यावेळेला बालकांच्या बाजूने बोलू त्यावेळेला 100% विचार होणं अपेक्षित आहे. बरं ही स्टॅटिस्टिक माझी नाही ही शिक्षण विभागाची आहे. त्यामुळे चेकआउट प्लीज. नक्की एक छोटासा मुद्दा इथे ऍड करतो. सो हे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आम्हाला पण काय म्हणता येईल फीडबॅक म्हणून येतात. बऱ्याच वेळेला असं होतं की आता इनफॅक्ट चिंटूच्याच केसमध्ये जेव्हा आज आम्हाला कुडाळमधनं किंवा रत्नागिरी जवळनं किंवा धुळ्यातनं कुठून तरी जेव्हा ऑडिशन्स आल्या
तेव्हा लोकांना तो एक ऍक्सेस, इंटरनेट ऍक्सेस वगैरे, आपण असं म्हणतो की अरे 4G आलं, रिलायन्स आलं वगैरे वगैरे, जिओ इफेक्ट वगैरे, खूप असे बझवर्ड्स आहेत मार्केटमध्ये. पण ग्राउंड लेवलला ना कुठेतरी प्रॉब्लेम आहे. आणि दुसरी त्यातली बाब अशी पण आहे ना की जसं विभूते सर म्हणाले तसं बऱ्याच वेळेला काय होतं ना, हा फोन हा पालकांकडे असतो. त्यामुळे ऍक्च्युअली आपले तसं बघायला गेलं तर कस्टमर्स कोण आहेत, तर आपले पालक आहेत. त्यामुळे त्या पालकांना ऍड्रेस करून आपण त्याच्यातनं काय अजून इनोव्हेटिव्ह मॉडेल्स करू शकतो. सो आमचं ह्या पर्टिक्युलर मुद्द्यावर पण बॅकएंडला काम चाललेलं आहे. सो पुढच्या काही महिन्यात कदाचित आम्ही अजून काहीतरी नवीन गोष्टी रिव्हील करू त्या दृष्टीने. पण अत्यंत व्हॅलिड मुद्दा आहे, कारण मला असं वाटतं की जनरली काय होतं ना की आपण मगाशी जसा मी मुद्दा सांगितला की पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि इतर असंच ते गेली वर्ष चालत आलेलं आहे आणि ते नसायला पाहिजे. आणि जर तुम्ही असा होलिस्टिक 360 डिग्री व्ह्यू घेऊन विचार केला ना, तरच तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम प्रॅक्टिकली ऍड्रेस करता येऊ शकतात. आणि त्यातला दुसरा एक इम्पॉर्टंट मुद्दा मी असा सांगेन, जो कदाचित म्हणजे मला इतरांबद्दल जे काही लिमिटेड माहिती आहे त्या दृष्टीने मी आवाज क्लिअर येत नाहीये. आवाज आता येतोय? येतोय. हा, एक ऍडिशनल मुद्दा मी इथे असा उपस्थित करेल की काय होतं ना, आपण आपलं एक बॅकग्राऊंड किंवा आपलं जे अपब्रिंगिंग असतं ना, हे टिपिकल साधारण मध्यमवर्गीय म्हणा किंवा मराठी फॅमिलीजमध्ये ना असं खूप छान 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 होतं. म्हणजे इट्स लाईक फार आपण नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करतो, अनुभव घेतो वगैरे वगैरे. पण मला असं वाटतं ना की मराठी फॅमिलीजमध्ये जे एक बोल्ड बिझनेसचं बॅकग्राऊंड आहे ना, हे फारसं डिस्कस होत नाही, असं माझं परत एकदा बोल्ड विधान आहे. पण खूप कमी मराठी फॅमिलीजमध्ये बिझनेस बद्दल, पैशाबद्दल बोललं जातं, बिझनेस मॉडेल्स बद्दल बोललं जातं, रेव्हेन्यू कसा अर्न करायचा ह्या पर्टिक्युलर गोष्टीतनं, त्याचं मॉनिटायझेशन कसं करायचं, त्याच्यातनं त्याचे कॉस्ट ऑप्टिमायझेशन कसे करायचे, ह्या गोष्टी बोलल्या जात नाहीत. हा जेव्हा विचार होईल ना, तेव्हा जे विभूते सरांनी पॉइंट उपस्थित केला ना, की तुम्ही ज्यांच्याकडे आज नाहीये, ऍक्सेस नाहीये किंवा ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो नाहीये, तेव्हा तुम्हाला ना या लार्जर लेवलला यावं लागतं आणि मग तेव्हा ना तुमचं कंटेंट कुठेतरी थोडंसं मागे पडतं. हे वाईट वाटेल कदाचित कंटेंट तयार करणाऱ्या लोकांना, पण ही वस्तुस्थिती आहे. आज कित्येक चांगली पुस्तकं का पोचलेली नाहीयेत लोकांपर्यंत, तर कुठेतरी पुस्तकांची जी इकोसिस्टम आहे, पुस्तकांची जी बिझनेस व्हॅल्यू चेन आहे, आज कुठेतरी सफर झालेली आहे. आणि हेच आज कुठल्याही माध्यमात होऊ शकतं. आज काय म्हणता येईल, प्लॅनेट मराठीला मराठीसाठी OTT का करावं वाटतंय? कारण प्राईमवर किंवा नेटफ्लिक्सवर त्यांना तेवढा रेट मिळत नाहीये. आणि आपल्याकडे काय होतं की आपल्याकडे ना टिपिकल मराठी किंवा टिपिकल, मी तर म्हणेन बरेच भारतीय मेंटॅलिटीमध्ये असं आहे की आम्हाला जर गुगलमध्ये जॉब मिळाला, आम्हाला जर अमेझॉनमध्ये जॉब मिळाला ना, तर आम्हाला खूप भारी वाटतं. अरे नाही बरं का. पण हे जे ना, म्हणजे मी आता थोडासा कदाचित विषयांतर करतोय असं वाटेल, पण मला असं वाटतं हे सगळे मुद्दे ना एकमेकात गुंतलेले आहेत. का आपल्याकडनं कोणी असा विचार केला नाही गेल्या कित्येक वर्षात की आपण नेटफ्लिक्स देऊ शकतो, आपण अमेझॉन प्राईम देऊ शकतो, का नाही केला? सो हे जे म्हणजे ना नुसतं चांगलं कंटेंट किंवा अरे तिथं आपली स्ट्रेंथ आहे, मी तर म्हणेन की ते डोळे झाकून आपण म्हणजे अगदी वी शुड बी प्राऊड ऑफ इट की आपल्याकडे आज इतकी चांगली इंटेलेक्च्युअल कॅपॅबिलिटी आहे, पण आपण ना त्याच्या बिझनेस अँगलनी कुठेतरी कमी पडतोय. आज कित्येक मराठी प्रकाशक सफर करतायत, त्याचं काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये आणि त्याचे अनेक कारण आहेत, त्यात जायला नको. पण अगेन मुद्दा, जो एक बिझनेस अँगल किंवा त्याचा जो एक कम्प्लीट व्हॅल्यू चेनचा जो अँगल असतो ना, तो पण कुठेतरी ड्रास्टिकली मिसिंग आहे. म्हणून तुम्हाला हे असे डिस्कनेक्टिंग पॉइंट्स दिसतात. आणि हे जे एक ज्याला आपण म्हणतो ना की एक इनर ड्राईव्ह पाहिजे लोकांमध्ये, की काहीतरी नवीन बिझनेस मॉडेल्स ट्राय करायला पाहिजे, नवीन बिझनेस आयडियाज ट्राय करायला पाहिजे, कंटेंटच्या बाबतीत असेल किंवा अजून, म्हणजे आता आपण बोलतोय तर कंटेंटच्या बाबतीत. मग ते AR VR हे बोलायला सोपं आहे, पण त्याच्या अराउंड AR VR जरी आपण आणायचं ठरवलं तरी त्याच्या अराउंड काय बिझनेस मॉडेल उभं करणार आहे, हे अत्यंत चॅलेंजिंग आहे. हे आज आपण काय करतो, बाहेरची कुठली तरी कंपनी, अमेझॉन वाले आले बरं का, प्राईम वाले, मग ते आपण OTT असं असतं बरं का. आपण का नाही तयार करू शकत या गोष्टी? आपल्याकडे जर एवढं रिच लिटरेचर आहे, रिच कंटेंट आहे, हे आपण जगासमोर का नाही आणू शकत?
सो असा कुठेतरी विचार कर, आणि हा एकट्या दुकट्याचं काम नाहीये. हा एक खूप मोठा बदल झाला पाहिजे समाजामध्ये, तर जाऊन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला होलिस्टिकली बघता येतील आणि मग आपण सगळ्या इकॉनॉमिक क्लासेसचे हे प्रॉब्लेम्स चांगलं कंटेंट मिळण्याचे ऍड्रेस करू शकू, असं मला वाटतं. करेक्ट. आणि इव्हन मला वाटतं की आपण असं इतकं निगेटिव्हली पण बघायला नको, पण काही गोष्टीत बदल होत आहेत. म्हणजे आता इंटरनेट असल्यामुळे ह्याच्यामुळे जे लेखक आता समजा आमच्यासारखी ऑफिस आहे जी पुण्या मुंबईमध्ये आहेत, तिथे पूर्वी लेखकांना येऊन एखादी गोष्ट सबमिट करायची असेल तर प्रॉब्लेम व्हायचा. पण आता माझ्यासाठी एक बार्शीतला लेखक लिहितोय, माझ्यासाठी एक रत्नागिरीतली लेखिका लिहिते. सो अशा गोष्टी शक्य होतात आणि तिकडची लेखिका असल्यामुळे ती तिकडचं वातावरण, तिकडची संस्कृती हे मुलांसाठी आणू शकते आणि आम्ही एकत्र काम करू शकतोय, जरी आम्ही एकमेकांना अजून भेटलेलो नाहीये. तर ह्या गोष्टी पण आता होत आहेत. माझ्या मते अशा छोट्या गावातले लेखक त्यांना आणून एक वेगळा प्लॅटफॉर्म देणं किंवा ती तिथली असल्यामुळे ती तिकडच्या मुलांना समजा स्टोरी टेलवरच्या गोष्टी ऐकवत असेल, तर तिथल्या मुलांना तो एक काहीतरी रीच मिळणं, अशा गोष्टी हळूहळू होतील. म्हणजे हे एकदम एक्झॅक्टली, घडणार नाही. तर हे अगदी बरोबर, सुरू ते कसं वाढवायचं हे आपल्या हातात आहे. सो कम्प्लिटली अग्री. वेगवेगळ्या पाळणाघरांमध्ये जाऊन आपण तिकडच्या तायांना सांगू शकतो का, की तुम्ही मुलांना ठराविक कार्टून लावून देण्यापेक्षा ऑडिओ बुक्स ऐकवा. त्यांचा स्क्रीन टाइम पण कमी होईल. त्यांना विचार करण्यासाठी त्यांची कल्पनाशक्ती वापरण्यासाठी काहीतरी मिळेल. किंवा मला वाटतं की ह्या थ्रू आपण कॉलेजेसमध्ये म्हणजे आता मराठी लिटरेचर मधून मी BA झालेले आहे, पण माझ्या वेळी पुस्तकांची समीक्षा किंवा पुस्तक अभ्यासणं असं होतं. क्रिएटिव्ह रायटिंगचे काही कोर्सेस आपण मुलांसाठी काढू शकू का? तर ही आजची गरज आहे. त्यातून त्यांना पुढे एक चांगला रोजगार मिळू शकतो. आज चांगला कंटेंट आणि तो पण रिजनल लँग्वेज मधला कंटेंट ह्याला खूप मोठी मागणी आहे. आणि जसं समीर म्हणाले, मराठीमध्ये तर लोक इतकी सजग आहेत की त्यांना सतत नवीन आणि चांगल्या दर्जाचा कंटेंट हवा असतो. तर का नाही आपण आपल्या मराठी लोकांना चांगले लेखक होण्यासाठी आणि लिहिण्यासाठी प्रवृत्त करू शकत? एक चांगला रोजगार आपण त्यांना देऊ शकतो, ज्या साठी मराठी भाषा ही महत्वाची असेल, त्यातून मराठीसाठीचं पण काहीतरी योगदान आपल्याला देता येईल. सो असे बरेच अँगल त्याच्यामध्ये आहेत माझ्या मते, आणि ते हळूहळू आपल्याला करता येतील जर आपण ऍब्सोल्युटली, तो दृष्टिकोनही ठेवला तर. अगदी. ठीक आणि आहे. लाईक सई तू म्हणलीस तसं हे चेंजेस हळूच होतात, एका रात्रीत होत नाहीत. आणि ही खरंच मला असं वाटतं की आता फॉर एक्झाम्पल आज आपण सगळेजण एकत्र बोलतोय आणि ह्या गोष्टी डिस्कस करतोय ना, जेव्हा हे तुझे विचार, राजीव सरांचे विचार, हे सगळे विचार आज घेऊन आपण जेव्हा आपल्या रोजच्या कामात जातो ना, ते कुठेतरी बॅक ऑफ द माइंड असतात आणि हेच ट्रिगर्स असतात, हे सीड्स असतात पुढे काहीतरी चांगलं घडवण्याचे. त्यामुळे आपण नक्कीच काहीतरी चांगलं घडवू, याच्यातनं नक्कीच कॉन्फिडन्स आहे. आम्ही आता गोष्टी तयार करताना पण मला 1-2 उदाहरणं सांगावीशी वाटतात याला धरून, की आम्ही अशाही गोष्टी तयार करतो की एखादा गावातला मुलगा नवीन शाळेमध्ये आलाय शहरातल्या, आणि त्याला कसं वाटतंय, बाकीची मुलं त्याची भाषा अशुद्ध आहे किंवा प्रमाण भाषा नाहीये म्हणून त्याला थोडंसं बुली करतायत का? आणि मग तो बघतोय आणि मग सरांना ते समजतंय की काय होतंय, आणि मग ते त्याच्यात तो ज्या पद्धतीने वाढलाय तशी एखादी स्पर्धा घेऊन मुलांना दाखवून देतात का, की अरे प्रत्येक जण वेगळ्या गोष्टीत चांगला, तो कदाचित झाडावर पटापट चढू शकत असेल आणि तुम्ही कदाचित प्रमाण भाषा चांगली बोलू शकत असतात. प्रत्येकाचे वेगळे पॉइंट आहेत आणि ते एकमेकांकडून शिकता येतात. तर अशा गोष्टीही आणायचा आम्ही प्रयत्न करतो. किंवा आजच्या काळात म्हणजे आतापर्यंत आपल्या साहित्यांमध्ये डावऱ्या मुलांच्या गोष्टीच नाहीयेत. मी डावरी आहे, पण मी कधीच अशी गोष्ट वाचलेली नाही की एखादा डावरा मुलगा आणि त्याला काय अडचणी येतात, किंवा एखादा अपंग मुलगा आहे पण त्याला अति सिंपती न देता लिहिलेली गोष्ट, की तो पण मुलांच्या खोड्या काढतोय, तोही काहीतरी करतोय. तर अशा गोष्टी का नाहीयेत? किंवा चेटकिणी म्हणजे नेहमी वाईट, अशा पद्धतीने आपण बघितलेलं. तर आमच्या एका गोष्टीमधली चेटकिणी ती खूप चांगली आहे आणि मुलं तिला घाबरत असतात आणि ती म्हणते की अरे नाही, मला लोक उगीचच घाबरतात, मी काय करू? आणि ती अशी त्रासली आहे की अरे मी नाहीये तशी, तुम्ही का समजून घेत नाही? सो अशी वेगळी कॅरेक्टर मुलांपुढे आणणं किंवा वेगळा अनुभव देऊन त्यांना विचार करायला भाग पडणं, की आपल्या वर्गात जेव्हा नवीन मुलगा येतो तेव्हा आपण काय करतो बरं, असेच वागतो का? हे पण एका अर्थी सगळ्यांना सामावून घेण्यासाठीचा एक प्रयत्न आहे, जोही सजगपणे लेखकांना करण्यासाठी आपण प्रवृत्त केलं पाहिजे. अगदी अगदी. बोला ना. म्हणजे आता तू सई जे म्हणालीस की आपण त्या लेखकांना चांगलं लिहिण्यासाठी प्रवृत्त करायला पाहिजे, तर एक अनुभव शेअर करतो की आता शिक्षण विवेकच्या माध्यमातून आम्ही एक बाल साहित्य लेखन कार्यशाळा घेतली. आमचा मुख्य हेतू हा होता की
आम्ही आता लेखक 40 जण होते. काय लिहायचं हे आम्ही नाही सांगणार, तर कसं लिहायचं ह्याच्याविषयी आपण बोलूया. आणि लिहिलंच पाहिजे, कार्यशाळा केल्यानंतर हेही बंधनकारक नाही, म्हणजे लगेच सगळ्यांनी पीठ भिजवा आणि जिलब्या टाका, तर असं नाहीये. तर त्या 40 पैकी किमान 5 जणांनी इतक्या सुंदर गोष्टी लिहिल्या मुलांसाठी, आणि त्या खूप वयाने मोठे होते, सगळेच 50च्या पुढचे होते. पण मला कौतुक वाटतं की ते सगळेजण बदलायला तयार होते. मग 3-3दा आमची त्याच्यावरती चर्चा झाली. त्याने वेळोवेळी मला फोन केले, सर हा शेवट बदललाय, हा करू का, तो करू का, अमुक करू का, आणि सुंदर गोष्टी त्यांनी त्या लिहिल्या. म्हणजे मला असं वाटतं की त्यांना हवं आहे ऍक्च्युली, आपण द्यायला कमी पडतोय, तर बरं. ते सुद्धा किंवा आपल्याला एक करावं लागेल. समीर जसं म्हणाले, की मराठी याच्यामध्ये बिझनेस मॉडेल येतच नाही किंवा हो. पैसे कमवणं ही काही वाईट गोष्ट आहे. गोष्ट अशा आहे. पद्धतीने नॉर्मली आपल्याकडे बघितलं जातं. आणि दुसरं म्हणजे वेगळं काही करणं, म्हणजे जसं किंवा एखादा मुलगा म्हणाला, की मला लेखक व्हायचंय किंवा मला चांभार व्हायचंय. किती आई-वडील ते राज, पचवू शकतात? शोककळा किंवा पसरला गेला, शोककळा. माझी एका मैत्रिणीची मुलगी म्हणाली, की मला ना पाळणाघरातल्या ताई व्हायचंय. तर हे सहन होतच नाही पालकांना. म्हणजे पालकांना फक्त डॉक्टर, इंजिनियर, MBA आणि काहीतरी किंवा कुठेतरी गुगल, अमेझॉन. हे कमवणारं मला खूपच काहीतरी, आवडलं. आणि ते पण एक जॉब म्हणून बरं का, हा. जिकडे तुम्हाला आयुष्यभराची झाली. अशा पद्धतीनेच तुम्ही मुलांना बघता. म्हणजे तुम्ही किती मुलांना वेगळे ऑप्शन्स देता किंवा वेगळा काहीतरी, अरे हे पण तू करू शकतोस, असं किती वेगळ्या पद्धतीने त्याच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करता. तर हे सगळं जेव्हा आपण गोष्टीतून देऊ मुलांना, तर म्हणजे पालक नाही तर नाही, पण ऍटलिस्ट आपण तरी गोष्टीतून देऊ, असं मला कधी कधी वाटतं, की आपली तरी ही तयारी पाहिजे, की अशा वेगळ्या गोष्टी आपण मुलांपर्यंत पोहोचवू. दिल्या नाही, म्हणजे पाहिजे. आपण ऍक्च्युली मुलांच्या बाजूने उभं राहणार का, आपण समोर उभं राहतो म्हणून प्रॉब्लेम होतो उपदेशाच्या भूमिकेत. तर बाजूने उभं राहणार का, तर खांद्यावरती हात ठेवणार का, इथे इथे प्रश्न आहे. पण मला ही भयंकर गोष्ट आवडली, मी आता जी लिहीनच, की माझा मुलगा मला म्हणाला की मला चांभार व्हायचं. आई शपथ, धमालच आहे. म्हणजे त्याच्यात जी काय मजा करता येईल आणि त्याची पायाची मापं बिपं घेताना जे काय घोळ होतील, तर ते काय खूपच मस्तच. मी हा विचारतो, मला आयडियाच आवडली की मला चांभार व्हायचंय. एकदम बेस्ट आयडिया. म्हणजे आता इथे एका ऑडिओ बुकची आणि एका कथेची निश्चिती झालेली आहे. नाही, ते व्हर्च्युअल तर मला डोक्यातून गेलंच नसतं. मी सांगितलेलं व्हर्च्युअल आणि ऑगमेंटेड, म्हणजे दिसायलाच लागलं मला की काय धमाल होऊ शकेल त्याच्यामध्ये. खरंच खर तर गेले सुंदर. 2 दिवस आपण बालसाहित्याची चर्चा करतो आहोत. त्यामध्ये विविध मान्यवर आपली मतं म्हणत आहेत आणि सगळ्यांचा सूर हाच आहे की बालसाहित्य सगळ्यांच्या केंद्रस्थानी यावं आणि ते येण्यासाठी काय काय केलं जावं, अशी एक चर्चा गेलेली आहे. ही चर्चा मला वाटतं जर आपण प्रत्यक्षात आणली तर तिच्याकडनं काहीतरी वेगळा बालसाहित्याला वेगळं योगदान मिळू शकतं. संवाद हे फार महत्वाचं असतं, असं 3 दिवसांच्या चर्चेचा एक सूर होता. पालकांशी संवाद आणि लेखकांशी संवाद, आणि प्रकाशक लेखकांचा जो संवाद आहे तो किती महत्वाचा आहे बालसाहित्याच्या एकूणच निर्मितीमध्ये, तेही आपण गेले 3 दिवस अनुभवतो आहोत. आणि ही निर्मिती प्रक्रिया कशी असली पाहिजे आणि बालसाहित्याला नेमकं काय मिळालं पाहिजे, या दृष्टीने ही चर्चा पुढे येत गेली आणि या चर्चेचा जो सूर आहे तो सकारात्मक आहे असं वाटतं आहे. काल जेव्हा चर्चा झाली तेव्हा मला वाटतं श्रीनिवास म्हणाले की बालसाहित्याची एक धर्मादाय संस्था उभी केली पाहिजे आणि त्यातून कुणालाही येऊन साहित्य चित्र घेता आली पाहिजे, ती संकल्पना असेल. किंवा एकूणच साहित्याच्या चित्रकार देखील साहित्याच्या केंद्रस्थानी आला पाहिजे, ही भूमिका असेल. अशा काही विविधपूर्ण भूमिका या चर्चेच्या निमित्ताने पुढे आल्या आणि त्या भूमिका मांडत असताना आपण आता लक्षात घेत असताना आपण आता समारोपाकडे येतो आहोत. आणि मी विभूते सरांना विनंती करेन की त्यांनी या सगळ्या चर्चेचा समारोप करावा. शिक्षण विवेक मार्फत चालू असलेल्या या चर्चासत्राचा शेवटचा भाग माझ्याकडे येतोय. माझ्यासोबत अनेक वर्षे काम केलेले राजीव जे आहेत,
मला असं मगासपासून जाणवतंय की राजूजींनी एक वाक्य म्हटलं होतं की आम्ही मुलांच्या पुढं आहोत, की मुलांच्या खांद्यावर हात ठेवून मुलांच्या बरोबर आहोत हे तपासणं महत्वाचं आहे. तोच परिक्षेप थोडासा वाढवून मी असं म्हणेन की आपण मुलांच्या पक्षपाती आहोत का, हे फार महत्वाचं ठरेल. पक्षपाती म्हणजे मुलांच्या ज्यावेळेला समोर असायला हवं त्यावेळेला आम्ही समोर असू, पाठीमागं असायला हवं त्यावेळेला पाठीमागं असू, आणि बरोबर असायला हवं त्यावेळेला बरोबर असायला. म्हणजे मुलांची प्रत्येक गरज आम्ही पुढं होऊन करू, मुलांच्या बरोबर मुलं म्हणून चालू, आणि मुलांच्या मागून त्यांचं कर्तृत्व पाहत आनंदानं फुलू, या भावना घेऊन लेखक, प्रकाशक, चित्रकार किंवा बालसाहित्यात आणि बाल शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाच्या न कार्य केलं तर हे झाड नक्की फुलेल. हा पहिला मुद्दा. मगाशी समीरजी तुम्हाला असं मला सांगायचं होतं की उरलेल्या 75% पर्यंत चिंटू कधी पोहोचणार. तुम्हाला माहित नसेल पण मुद्दाम सांगतो. काही शाळांच्या मध्ये आम्ही प्रयोग म्हणून चिंटू स्वागत करताना पहिल्या दिवशी शाळेच्या प्रवेशद्वारावर रेखाटला. तो डिस्नेच्या इतर कार्टूनपेक्षा मुलांना जास्त आवडला ना, कारण ते मराठी मूल आहे, माझ्या मातीतलं मूल आहे. मग माझं म्हणणं असं की अमूल सारख्या जाहिराती ज्या वेळेला एखाद्या मुलाला घेऊन येतात त्यावेळेला जर तिथं चिंटू लॉन्च झाला तर चिंटूची व्यापकता अजूनही वाढेल. कारण चिंटू बघणारे 25% आहेत, पण अमूलचं दूध पिणारे मात्र 75% आहेत. कोको कोलाच्या रॅपरवर कुठल्या तरी परदेशी मुलाची जाहिरात आणण्यापेक्षा कधी काळी चिंटूची जाहिरात आली, किंवा कंपास मधल्या इनर पट्ट्यांच्या वर कॅमलचं एखादं विशिष्ट रेखाटन सोडून तिथं जर चिंटू असो, मी एकच नायक घेत नाही, तो एक ज्याला काय म्हणता येईल, आता या क्षणाला चर्चेला घेतलेला आधार म्हणता येईल. मराठीतले कुठलेही नायक, बालनायक तिथं आले तर त्या नायकांच्या बद्दल, त्या साहित्याबद्दल मुलांना आस्था वाटते. मूल कधीही आपल्या परिक्षेत्रात खूप रमत असत. म्हणजे मुंबईच्या मुलाला कितीही तुम्ही सांगितलं जरा चांगला आहे, संध्याकाळी 5 नंतर मूल झऱ्यापाशी थांबणार नाही. आणि ग्रामीण भागातल्या मुलाला सांगितलं की मुंबईतली शाळा खूप चांगली आहे, ते कधीही 5 नंतर त्या शाळेत राहणार नाही. कारण जिथं आपण जन्मतो, जिथं आपण वाढतो, त्या पर्यावरणाची, परिसराची, मातृभूमीची पुरळ असतेच. आणि मग याचा सगळ्यांनीच विचार करायला हवा. म्हणजे मगासपासून समीरजी तुम्ही जो मुद्दा मांडता आहात की सो कॉल्ड पुणे, नागपूर पासून नाशिक, मुंबई पर्यंतचा पट्टा सोडून एकदा सगळ्याच बालसाहित्यिकांनी, फक्त काही राजीवजींनीच मक्ता घेतलेला नाही की चंद्रपूर पासून आजऱ्यापर्यंत हिंडायचा. काही ठराविक माझ्याकडं मी अनेक प्रयोग करत असतो. 6 ते 7 मंडळी पुणे आणि मुंबई सोडून बाहेर पडायला तयार नाही. मग पुण्या मुंबईच्या बाहेर हे क्षेत्र नाही आहे का, हाही मुद्दा आहे. म्हणून मुलांच्यासाठी जिथं जिथं जे जे शक्य आहे ते धर्मादाय माध्यमातून करा किंवा बिझनेस माध्यमातून करा. चिंटू अमोल बरोबर टायप झाला, आम्हाला बिझनेस म्हणून खूप आवडेल. आणि राजीव तांबेंनी एखादं व्याख्यान धनगरवाड्यासारख्या अतिदुर्गम वसाहतीत मुलांच्यासाठी स्वतःच्या कारणे येऊन घेतलं तर तेही आवडेल. कारण तिथंही मुलंच रमणार आहेत, तिथंही मुलंच रमणार आहेत. शेवटला आपण हे का करत असतो, हा एक मोठा प्रश्न असतो. दोन्ही बाजूने याची उत्तरे येतील, एक मानववंशशास्त्र म्हणून आणि दुसरं मानसशास्त्र म्हणून, की माणसाचं जे अर्जित धन आहे, म्हणजे अगदी आधी मानवापासून आतापर्यंत, आज आपली पिढी इंटरनेटच्या गप्पा मारते. भारत आंबेंची पिढी गप्पा मारत असेल, अरे माझं 4 कलर कव्हर छापता येईल का. तो त्यावेळेचा तंत्रज्ञानाचा भाग होता. मी ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला पहिलं मासिक काढताना आम्ही खेळेमोळे जुळवले. आज डीटीपी मध्ये मला फारसं बघायला लागत नाही. एक मुलगी 4 तासात अंक संपवू शकते डीटीपी म्हणून, त्यावेळेला मला 8 तास खेळ जुळवायला लागले. तंत्रज्ञान तर येतच राहील, तंत्रज्ञानातले बदल स्वीकारावेच लागतील. जो स्वीकारेल तो टिकेल, हे डार्विनचं सत्य बालसाहित्यात आणि बाल संगोपनात, शिक्षणात सगळीकडे राहील. प्रश्न काय येतो, 2000 वर्षापूर्वीचं बालक बालक नव्हतं का, आणि 2020चं बालक बालक आहे का.
तंत्रज्ञानाला घेऊन त्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पुढच्या आतापर्यंतच्या अर्जित ज्ञानाचा संच त्याच्यापर्यंत सोपवण्यासाठी आपली पिढी काम करते का, हा प्रश्न आहे. आणि यासाठी म्हणून ज्या वेळेला कार्य होईल त्यावेळेला ते होईल. एखादी व्यक्ती एखादं कार्य करत असते त्यावेळेला निश्चित उद्देश असतात. म्हणजे शिक्षण विवेक चालताना, छात्र प्रबोधन चालताना, ऋग्वेद चालताना किंवा राजीव तांबे मगरू लिहिताना काहीतरी उद्देश नक्की असतो. मग त्याच ते सार्वकालिक ठिकाणी टिकतं का, हा प्रश्न निर्माण. हिसाबनीती आजही का टिकून राहिली, पंचतंत्र आजही का टिकून राहिले, आजही कृष्णावर कॉमिक्स का करावी वाटतायत आणि नवे नायक त्या मानानं पाठीमागे का पडतायत, याचाही आपण गंभीरपणे विचार केला. याचा अर्थ जसं ई माध्यमांच्या बाबतीत बोलतो आहोत तशी मौखिक परंपरा आपण कुठं तोडतो आहोत का, मुलांच्या बरोबर थेट संवाद आपण विसरतो आहोत का, छोट्या छोट्या गोष्टी सांगण्याच्या पद्धती का बंद झाल्या. गोविंद गोडबोले, सूर्यकांत सराफ, राजीव तांबे यांच्या नंतर मुलांना गोष्ट सांगणार कोण, एखाद दुसरं नाव मिळतं, तरुणांच्यात नाव मिळत नाही, असं का होतंय. एका पिढीनं खांद्याला शबनम अडकवून शाळांच्या मध्ये जाऊन साने गुरुजी कथामाला म्हणून RSD मार्फत काम केलेलं असेल किंवा संघ शाखांच्या वर RSS मधून सुद्धा जाऊन मुलांना गोष्टी सांगितलेल्या असतील, असं सांगणारी पिढी कुठे गेली, ती काय करत होती, हे सगळे प्रश्न उभा राहतील. कारण ज्या वेळेला मी महाराष्ट्रभर फिरतो त्या वेळेला मला असं जाणवतं की बालसाहित्याची चर्चा सुशिक्षित पालकांच्या मध्ये 2 ते 3% टक्केवारीतच आहे. उरलेल्या 97 जणांचं काय, हा प्रश्न नेहमी झोंबी देणार आहे. स्टोरी टेल, राजूजी सर्वेक्षण करूया. मासिक ऋग्वेद 25 वर्ष काम करते, किती जणांना माहित आहे. राजीवजी खूप मोठे लेखक आहेत, पण खरंच कोल्हापूरच्या स्टँडवर उभा राहून 25 एसटीतल्या लोकांना विचारलं तर किती जण सांगू शकतील. मग त्या लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला पब्लिक मीडियाकडे यावंच लागेल. म्हणजे जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं मुलांच्यासाठीची पताका घेऊन तुम्हाला उभा राहावं. का आपण होर्डिंगचं माध्यम तोडतो आहोत, का जाहिरातीची माध्यम सोडतो आहोत, का विद्यापीठांनी बालसाहित्याकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे विद्यापीठांना सगळा कच्चा माल मुलं म्हणून तर आम्हीच देतो. मग आमचे शास्त्री सर म्हणायचे काय इंग्लिश मधल्या व्याकरणावर नाटक का होत नाही, झालं पाहिजे. सांभाराच्या मुलाची गोष्ट काय येत नाही, इंग्रजीमध्ये ती येते, मराठीत काय येत. हे प्रश्न ज्या वेळेला लेखक प्रकाशकांना पडतील त्यावेळेला अजूनही परिक्षेत्र वाढेल असं वाटतं. कालपासून मिलिंद परांजपे, निवेदिता मदने हे 2 मोठे प्रकाशक तुमच्यात येऊन गेलेले आहेत. मिलिंदजींचा तर अनुभव खूप मोठा आहे, म्हणजे ज्योत्स्नाचं नाव आम्ही सांगण्याची गरज नाही. पण मिलिंदजी, निवेदिता माने यांनी मांडलेले मुद्दे हे प्रकाशकीय अंगण असतील. आपण सर्वांनी मिळून, म्हणजे अलीकडं श्रीनिवास बरोबर मैत्री झाल्यानंतर चित्रकार म्हणून किती योगदान मिळू शकतं हेही चांगल्या रीतीनं मला कळतं की या सगळ्यांनी मिळून हे एक क्षेत्र विद्यापीठीय स्तरापेक्षा जास्त अभ्यास क्षेत्र आहे हे का सिद्ध करू शकत नाही. NBT सारखी संस्था CBTला किती न्याय देते, नॅशनल बुक ट्रस्ट CBTला किती न्याय देते, हे प्रश्न का घेत नाही. नाहीतर मग एक दिवस आपला गोट्या झाल्यासारखा शिवाय राहणार. शेवटला कुठल्याही चळवळीला, बालसाहित्याचे असो, शिक्षणाचे असो, या सगळ्यांना राजमान्यता, अर्थमान्यता, उद्योग मान्यता, ज्या ज्या या नवीन युगाच्या मान्यता आहेत, अगदी सईताई तुमच्या ई मान्यता सुद्धा लाभल्या तरच हे झाड बहरेल. मी फार गंभीरपणे सांगतो.
एखादं माध्यम सोडून आपण विचारच कसा करू शकतो? आजपर्यंत कुठल्याही महाराष्ट्रातील विचारवंतांनी असं म्हटलेलं नाही की BA ला बालसाहित्याचा एक पेपर हवा. मराठी ऑडिओ बुक्सवर त्या पेपरमध्ये एक प्रश्न हवा. जर ती पिढी वाचायला लागेल तर सही तुमचं स्टोरी टेल ती मुलं ऐकायला लागतील. नाहीतर विद्यापीठात शिकणारी मराठीची मुलं शेक्सपियर आणि तुकारामाचा अभ्यास करत बसतील तर मगाशी जे समीरजी म्हणत होते की इतिहासाची स्वप्न आता जरा सोडूया, ते कधीच होणार नाही. कधीतरी मग समीर ही जी आमच्या नंतर येणारी तरुण पिढी आहे ती अभ्यासात यायला, आणि ती फक्त शाळांच्या मध्ये. खरं म्हणजे इथं किरण केंद्रे पण आज असायला पाहिजे होते राजू. आतापर्यंत पाठ्यपुस्तकं म्हणजे आम्ही काय केलं हे पण तुम्हाला सांगतो. कदाचित त्याच क्षेत्रात राहून त्याच क्षेत्रावर टीका होईल, पण ती गरजेची आहे काही अंशानं. उत्तम लेखकाच्या कादंबरीतील किंवा कथासंग्रहातील किंवा कविता संग्रहातील एक बाब उचलणं आणि ते पाठ्यपुस्तकात टाकणं आणि ते निर्माण करणं म्हणजे पाठ्यपुस्तक असं समजले गेलं. स्टोरी टेलची लिंक अजूनही तरी आलेली नाही कुठल्या पाठ्यपुस्तकात. आली पाहिजे. मागावा, हक्कानं मागावा अभ्यास मंडळानं. सईताई तुमची एक गोष्ट आमच्या मुलांच्यासाठी मोफत द्या. मला नाही वाटत त्या नाही म्हणतात. श्रीनिवासला सांगावं, ठीक आहे एक दालन तू बनव आणि दीक्षा ऍप साठी तू देते, मग 5 चित्रांचं असू देत पण दे ना तू आम्हाला ही माध्यम. पृथ्वीराज तौरजी असतील, त्यांचा अनुवादातील अनुभव खूप मोठा आहे. त्यांना सांगावं ना की जागतिक पातळीवर आता नवीन बालसाहित्यात काय येते त्याच्या 5 गोष्टी तयार करा आणि त्याची लिंक पाठ्यपुस्तकाला त्या अनुवाद कथेच्या खाली. प्रत्येकाकडे गंभीरपणे आपण जोपर्यंत जात आपल्या व्यवसायाचा आपल्या क्षेत्राचा पुकारा करत नाही तोपर्यंत बालसाहित्य बहरेल ही अपेक्षा आपण सोडून दिली पाहिजे. विभूते सर समारोपात नकारार्थी का बोलताय असं अर्चनाताई तुम्ही म्हणाल, हे नकारार्थी नाहीये, हे आपल्या समोर येणाऱ्या समस्या आहेत ज्या आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला बरोबर घेऊन सोडवता आल्या पाहिजे. मुद्दाम आणखी एक नाव इथं खरं म्हणजे राहिलं, मराठीमध्ये राजीवजी विद्याताईंचं योगदान हे आपण नमूद केलंच पाहिजे. कारण आपण फ्रंट पेजवर दिसणारी मंडळी म्हणजे बालसाहित्य संमेलन आहे, राजीवजी पाहिजे, विभूते सर पाहिजे म्हटलं जातं, पण बालसाहित्याच्या समीक्षकाला कोण बोलवणार? विद्याताईंना कोण बोलवणार? बालसाहित्याच्या समीक्षेवर पुस्तक होऊ शकतं ही कल्पनाच मुळात मराठीत फार कमी प्रमाणात मांडली. त्याचा अर्थ मालतीताईंनी वगैरे काम केलं नाही असं नाही, त्यांनी कामं करून ठेवली. पण वर्तमानात फक्त आता राजीवजी माझ्या अंदाजानुसार या पद्धतीनं काम करणारे विद्याताई बोरसे हेच नाव दिसतं. त्यांच्याशीही मी बोलतोय सातत्यानं. म्हणूनच विद्याताई काल चर्चेत होत्या, त्यांना ही खुला डायस मिळाला पाहिजे. शेवटला त्या चर्चा कुणाच्या पुस्तकावर करतील? सुभाष विभूतेंच्या करतील, मदनाताईंच्या करतील, राजीवजींच्या करतील, शिक्षण विवेकसाठी लिहिणाऱ्यांच्यावर करतील. ही संख्या वाढली पाहिजे. फक्त काही एकट्या विद्याताईच नाही, अशा असंख्य लोक असतील. या सगळ्यांना आपण हाक मारली पाहिजे. म्हणून तर आजचा हा प्रयोग मला फार महत्वाचा वाटतो. अर्चनाताई तुमचे आणि विवेकचे मुद्दाम आभार. कारण एकला चलो रे हे कितीही ऐकायला चांगलं असलं तरी काम करताना ते चांगलं नाही. सब चलो रे असंच आपल्याला म्हणायला लागेल. म्हणजे हे रवींद्रनाथांच्या बद्दल पूर्ण मनात आदर ठेवून बघतोय. एकला चलो रे पेक्षा सब चलो. कारण मूल फक्त काही आईची जबाबदारी नाही, ती बापाची आहे, ती शेजाऱ्याची आहे, ती समाजाची आहे आणि ती माध्यमांची सुद्धा आहे. मग कुठलंही माध्यम, टीव्ही असो, इंटरनेट असो, आता येणारे ऍप सारखी वेगळी प्रणाली असो, किती छोटी 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 सुंदर सुंदर ऍप येत आहेत आणि त्याच्या जाहिराती किती सुंदर येत आहेत. का मग मुलांच्या साठी जे ऍप तयार केली त्यांच्या जाहिराती इतक्या वृक्ष किंवा त्यांच्या लिंक सुद्धा इतक्या वृक्ष येतात. फुलपाखराला टच केल्यानंतर जर स्टोरी टेल वाजायला लागले तर किती चांगलं वाटेल, किंवा चिंटूच्या तोंडातून स्टोरी टेल यायला लागले तर किती चांगलं वाटेल. शेवटला प्रतिभा म्हणजे तरी काय असतं इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर नक्की सांगतो.
सगळीकडचं थोडं 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 घेऊन त्याची नवीन मांडणी करणं म्हणजेच प्रतिभा नाव. शेक्सपियरला नाटक सुचलं असेल पण त्याचं काहीतरी रॉ मटेरियल तिथं होतं नाही इतिहासात. ते त्यानं उचललं, फक्त ते त्यानं त्याच्या शब्दात मांडलं. आपणही जगभरातलं रॉ मटेरियल चांगलं चांगलं जे आपल्यासाठी चांगलं आहे, माय मराठीसाठी चांगलं आहे, महाराष्ट्रातल्या मुलांच्यासाठी आणि बृहण महाराष्ट्रातल्या मुलांच्यासाठी चांगलं आहे, ते गोळा करूया, ही पताका पुढे नेऊया. तुम्ही सगळ्यांनी सगळेजण खूप चांगलं काम करतात. हा जनाचा प्रवाह हो, बहुजनांचा प्रवाह व्हावा असं म्हणतो आणि थांबतो. धन्यवाद. खर तर गेले 3 दिवस जी चर्चा होते आहे बालसाहित्याबद्दलची, त्यात येणारे नवे प्रवाह असतील किंवा सगळ्यांनी मिळून एकत्र येणं असेल, असं जे आता विभूते सर म्हणाले, ते किती आवश्यक आहे आणि बालसाहित्याला एकूणच केंद्रस्थान मिळणं किती गरजेचं आहे, या मुद्द्यावर आपण आजच्या या बालसाहित्याचा चर्चेचा समारोप करतो आहोत. तर त्या चर्चेमध्ये गेले 3 दिवस जे मान्यवर सहभागी झाले त्यांचे आभार, आणि आज इथे तुम्ही सगळे मान्यवर आला त्याबद्दल तुमचे आभार म्हणते आणि आजची आपली ही चर्चा इथे संपली आहे.